त्या ज्या प्रशासनानं आपल्याला दिले त्यामध्ये जसं शिवाजी महाराजांनी कमीनी ना हे स्वराज्याची स्थापना केली आणि एवढ्या मोठ्या बलाढ्य मुघलांना पाणीपताचं काम केलं, तशा पद्धतीनं सन्माननीय ताटे साहेबांनी भल्या भल्यांना आपल्या युक्तीनं त्या ठिकाणी पाणी पाजलं आणि ही मित्रांनो आपल्याला पगारवाढ मिळवून दिलेली आहे. त्यामुळे जोरदार टाळ्या ताटे साहेबांसाठी या ठिकाणी झाल्या पाहिजेत. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, मेळावा म्हटलं की आपली मागणी काय आहे तिथनं सुरुवात व्हायची, पण आजची संकल्प आपली सभा वेगळी आहे. कारण आपण घेऊन या ठिकाणी सभा घेतोय. कारण आपले मंत्री बोलले वारंवार आपल्याला म्हणतात की राज्य सरकार एवढे वेतन एसटी कर्मचाऱ्यांचं झालं पाहिजे आणि त्यामध्ये सगळ्यात मोठी लढाई जर जी काय अभिमानास्पद लढण्याची भूमिका असेल ती सगळी आपल्या या सन्मान्य ताटे साहेबांनी, आमचे केंद्रीय युवा अध्यक्ष संदीपजी शिंदे साहेबांनी सर्व मध्यवर्ती कार्यकारिणी या सर्वांचा त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, आरोप प्रत्यारोप होतात. सत्तेच्या लालसेपोटी ज्या काही सत्ता स्थापन झालेल्या पक्षाच्या संघटना आहेत त्यांना आता वाटायला लागले की हे सगळं आम्हीच केले. मित्रांनो, एखादा कार्यक्रम घेत असताना माणसं पक्षाची शोधायला लागतात, पण ही तुम्ही सगळी जीवाभावाची आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे कार्यकर्ते स्वखर्चाने एवढ्या इंदापूर नगरीमध्ये आपण आला, याची जाणीव सर्व कार्यकर्त्यांना आहे. माझी सर्व कार्यकर्त्यांना पुनश्च एकदा विनंती आहे, ज्या कार्यकर्त्यांना जागा नाही गॅलरीमध्ये अद्याप जागा शिल्लक आहे, बाहेर जे कार्यकर्ते आहेत संयोजकांना माझी विनंती आहे, पुनश्च एकदा सर्व विभागातील पदाधिकारी यांना विनंती आहे, जे आपले पदाधिकारी बाहेर आहेत, जे कर्मचारी अद्याप बाहेर आहेत त्या कर्मचाऱ्यांना विनंती आपण सभागृहामध्ये बसून घ्यायचं आहे. आपल्या या मेळाव्यासाठी प्रसिद्धी देण्यासाठी खरं तर काल आमची पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही दोघांनी त्या ठिकाणी इशारा केलेला आहे की आम्हाला लई काय मागायचं नाही. जर आमच्यावरती मंत्री सरकारचा असेल, एसटीचे सगळे निर्णय सरकार घेत असेल, तर सरकारच्या कामगारासारखा पगार हा एसटी कामगारांचा झाला पाहिजे हा इशारा काल आपण पत्रकार बंधूंना दिला आणि त्यांनी तो कालच्या आजच्या वर्तमानपत्रात छापला आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करण्यासाठी सर्व पत्रकार बंधू आलेले आहेत. खरं तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या सगळ्या लढाया या पत्रकार मित्रांच्या सहकार्याने आपण लढल्यात आणि म्हणून जोरदार टाळ्या वाजून एकदा पत्रकार मित्रांसाठी आपण पत्रकार बांधवांचं स्वागत करूया. आता तुम्हाला सांगतो की मंत्री महोदयांचं आगमन झालंय. पुण्याची सकाळी TGSPची त्या ऑनलाईन त्यांनी बँकेची बैठक घेतली आणि इंदापूरमध्ये ते आले. हा कार्यक्रम करून स्वर्गीय अजितदादांच्या मुलाच्या साखरपुड्याला त्यांना परत पुण्याला निघायचंय. ते म्हणले तोंडावरती पाणी मारतो आणि 5 मिनिटात येतो. मग आता म्हटलं तुम्हाला प्रतीक्षा कशासाठी घेऊन आलेलो आहे. मी पुन्हा एकदा परत सांगतो की मामांचं स्वागत कृषी मंत्री महोदयांचं केल्यानंतर आपल्याला ताटे साहेबांचं त्यांचं स्वागत सन्मान झाल्यानंतर त्यांचं शासकीय भाषण होईल. शासनाकडे ज्या मागण्या मागायच्या ते त्यांच्याकडे मांडू, योग्य ठिकाणी मांडायच्या त्या ठिकाणी मांडू. त्यांचं भाषण झालं की मामा जातील. गेल्यानंतर आपल्याला हे जे काही आपल्या वेतन चिठ्ठीमध्ये वाढ झालेली आहे, आपल्या पगारामध्ये आता जरा आपण पगार स्लिप आपल्या सासरवाडीला दाखवू शकतो ना, ते करण्यासाठी काय काय पापड पेलावे लागले, किती ठिकाणी संघर्ष करावा लागला. नुसता आमदार घोषणा करतो, सभागृहात गेला मग घोषणा केली, आमदारांनी मागणी केली 5 रुपये तिकीट करा, तसं 5 रुपयाचं तिकीट झालं नाही मित्रांनो. त्याला मुळावरती काम करावं लागतं. म्हणून आजच्या आपल्या मेळाव्याचं नावच असं आहे की एसटी कामगार संघटनेने जो काही संघर्ष केलेला आहे, रचनात्मक संघर्ष त्याला म्हणतात. त्या रचनात्मक संघर्षाचा कसा रचनात्मक संघर्ष झाला, तो रचनात्मक संघर्ष करण्यासाठी काय करावं लागतं याचा मेळावा आपला होणार आहे. त्यानंतर जो आपला गुरुवर्य 75 वर्षाचा तरुण इंदापूरचा सुपुत्र ताटे साहेब 75 वर्षाचे झाले, चळवळीमध्ये त्यांचे 50 वर्ष झाले. त्या गुरुच्या चरणाशी आपल्याला संकल्प सोडायचा आहे. काय संकल्प सोडायचा आहे? जिथं उजळल तिथं उजळल, पण एसटी कामगारांचं वेतन राज्य सरकार एवढं झाल्याशिवाय माघार घ्यायची नाही. आणि म्हणून हे महत्वपूर्ण 2 निर्णय घेण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थानं आजचा हा वाढदिवस आहे.
वाढदिवस म्हणण्यापेक्षा मेळावा आहे. वाढदिवस साजरा करायला ताटे साहेब नकारच देत होते, पण व्यक्तीपेक्षा व्यक्तींच्या विचारांचा वाढदिवस, त्यांच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी तुम्ही सर्वजण आलात, एवढ्या मोठ्या संख्येने आलात. तुमच्या सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. बाहेरच्या बाजूला उभी राहिलेली मंडळी आहेत. आपल्या गॅलरीमध्ये हे थिएटर आहे तर राहुल थिएटर, या थिएटरची जागा आहे, त्यामुळे वरती बाल्कनीमध्ये तुम्हाला भरपूर अशी जागा आहे. पण मेळाव्याचं कामकाज होईपर्यंत एकाही माणसाने जायचं नाही. इंदापूरकर, पुणेकर, मोहन जेने, दिलीप परब, सलीम थोरात आणि पुणेची टीम आणि इंदापूरची सर्व टीम या सर्वांनी आजच्या गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर तुम्हाला मोतीचूर लाडवांचं खास मेजवानी ठेवलेली आहे. काही गडबड कोणी करायची नाही. कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शन झाल्यानंतर व्यवस्थितपणे जेवण करूनच जायचंय. तेव्हा 5 मिनिटात मी मंत्री महोदयांना घेऊन येतो. आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक नतमस्तक होऊन, आजची गुरुपौर्णिमा महत्वाचा दिवस आहे. सर्वांना आपल्या गुरुजनांचं दर्शन घेण्यासाठी जायचं असतं, पण तुम्ही सर्वांनी बऱ्याच ठिकाणी असं झालं की रजा विजा, इंदापूरचे डेप्युटी मॅनेजर आदेश करत ताटे साहेबांचा सन्मान करतानाच म्हणजे सगळे रजा मंजूर करत असाल तर तुमचा पुष्पगुच्छ स्वीकारतो. त्यामुळे त्याची काय काळजी करू नका. पण तुम्ही गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर आपण सर्वजण आलात, आम्ही धन्य झालो. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि सरांकडे माहिती देतो. सर धन्यवाद सर, मनापासून धन्यवाद. आज इंदापूर शहरामध्ये महाराष्ट्र एसटी कामगार संघटना पुणे प्रदेशाचा विजयी मेळावा आणि या विजयी मेळाव्याच्या निमित्ताने प्रमुख मान्यवर 1-2 मिनिटांमध्ये प्रवेशद्वाराजवळ दाखल होत आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे धाराशिवचे विभागीय सचिव शरदरावजी राऊत साहेब, आपण जरा व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची विनंती आहे. सुंदर सोहळा या ठिकाणी साकारला जात असताना या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे इंदापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष प्राध्यापक कृष्णा ताटे सर, आपलं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. आज आनंद वाटतो एका गोष्टीचा की ज्या नेतृत्वाने गेली 50 वर्ष आमच्या महाराष्ट्र कामगार एसटी संघटनेच्या या कामगारांसाठी अखंडपणे लढा चालू ठेवला आणि न्याय मिळवून दिला. माणसं धाडशी असावी लागतात, अभ्यासू असावी लागतात, दूरदृष्टी असणारी असावी लागतात. आबांसारखं धाडशी नेतृत्व, दूरदृष्टी असणारं नेतृत्व, चिकाटी आणि एखाद्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची धमक असणारं आबांसारखं नेतृत्व आज या ठिकाणी 75 वर्ष पूर्ण करून 76व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. आबा आपल्यासारख्या नेतृत्वाचा अभिमान वाटतो. आपण अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या असंख्य कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न पहिल्यापासून करतायत, याचा तेवढा अभिमान पण आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यावेळेस आमच्या एसटी कामगार संघटनेचे अनेक कामगार असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, या सर्वांना एसटी कामगार संघटनेच्या रचनात्मक संघर्षातून सोडवणूक झालेल्या आर्थिक मुद्द्यांचा विजयी मेळावा या ठिकाणी साजरा होत असताना दुसरा एक संकल्प आम्ही आज गुरुपौर्णिमेच्या या मुहूर्तावरती करतोय की राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना एवढे राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्याचे वेतन असावे अशी एक संकल्प सभा आज या ठिकाणी आयोजित केली आहे. खऱ्या अर्थाने आनंद वाटतो. वेगवेगळ्या विभागातून आलेले राज्य कार्यकारिणीचे अनेक पदाधिकारी उपस्थित आहेत आणि अशा गंभीर नेतृत्वाला साथ देण्यासाठी उपस्थित आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रवेशद्वाराजवळ शुभारंभ होत आहे. ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा शानदार सोहळा संपन्न होतोय ते महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री. आपण सर्वांनी उभा राहून आदरणीय मंत्री महोदयांचं स्वागत करावं. माननीय दत्तात्रयजी भरणे मामा यांचं शुभागमन या ठिकाणी होते. एक आमदार नेतृत्व, सर्वसामान्य शेतकऱ्यांना मुलांचा आधार देणारं एक नेतृत्व आज आमच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होत आहे. महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दत्तात्रयजी भरणे मामा यांचं शुभागमन प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करावं. आमचं श्रद्धास्थान असणारे त्या ठिकाणी जे प्रतिमा पूजन केलं जाते, आमचे
श्रद्धास्थान स्वर्गीय भाऊ फाटक आणि ज्यांनी आम्हाला आतापर्यंत मोलाची मदत केली ते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभहस्ते केलं जाते. महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय दत्तात्रेयजी भरणे मामा, त्याचप्रमाणे सन्माननीय हनुमंतरावजी ताटे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि राज्य कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रतिमा पूजन करून दीपपूजन होते. पत्रकार मित्रांना विनंती, जरा समोरच्या बाजूला येण्याची विनंती आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी माननीय हनुमंतरावजी ताटे साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष माननीय संदीपजी शिंदे, राज्य कार्यकारिणीचे सर्व सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन केलं जात आहे. अतिशय सुंदर सोहळा आहे. बिगवनचे उपसरपंच सन्माननीय म्हात्रे साहेब उपस्थित आहेत, आपले मनापासून स्वागत आहे. दीप प्रज्वलन केलं जाते आणि कार्यक्रमाची या ठिकाणी सुरुवात केली जाते. ज्या कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न ज्या नेतृत्वाच्या माध्यमातून झाला ते जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे हनुमंतरावजी ताटे साहेब यांचा अभिष्टचिंतन सोहळा आणि विजयी संकल्प सभा या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोलाचा आधार ज्या नेतृत्वाच्या माध्यमातून दिला जातो ते वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार दत्तात्रेयजी भरणे साहेब यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन संपन्न झालेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्वांचं या ठिकाणी पुनश्च एकदा मी मनापासून स्वागत करतो. व्यासपीठावरती उपस्थित असणारे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे राज्य कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, आपलंही सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे सन्माननीय ज्या नेतृत्वाने पहिल्यापासून आमच्या संघटनेसाठी कार्य केलं ते सन्माननीय पन्नालाल सुराण असतील, बाबा आढाव असतील, स्वर्गीय अजितदादा पवार साहेब असतील, या सर्व नेतृत्वांना 1-2 मिनिट उभा राहून आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. सर्वांनी 2 मिनिट उभा राहावं आणि श्रद्धांजली अर्पण करावी. ठीक आहे. यानंतर आदरणीय सन्माननीय दत्तात्रेयजी भरणे मामा हे या ठिकाणी मार्गदर्शन करतील. खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की ऐका, मामांच्या शुभ हस्ते ताटे साहेबांची 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. चळवळीतली 50 वर्ष झालेली आहेत आणि 100 वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी मामांनी या ठिकाणी ताटे साहेबांना सन्मानित करावा अशी विनंती. खास साताऱ्यावरून आलेला सातारकरांचा पेढ्यांचा हार, प्रेमाची शाल, इंदापूरकरांच्या गुलाबांचा हार घालून ताटे साहेबांना लाल परी सफरे भेट देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाते. एक वृत्त नेतृत्व ज्या नेतृत्वाने असंख्य कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, 75 वर्ष पूर्ण होऊन 76व्या वर्षामध्ये पदार्पण केलं जात आहे ते महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी माननीय हनुमंतरावजी ताटे साहेब यांचा यथोचित सन्मान अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने कृषी मंत्री माननीय दत्तात्रेयजी भरणे मामा यांच्या शुभ हस्ते केला जातोय. काय असावं लागतं नेतृत्व, कामगारांचे प्रश्न काय असतात याची जाणीव ज्या नेतृत्वाला होती ते सन्माननीय हनुमंतरावजी ताटे साहेब. गुरु पौर्णिमेचं औचित्य साधून असंख्य कामगारांचे गुरु हनुमंतरावजी ताटे साहेब यांचा यथोचित सन्मान लाल बरी देऊन केला जातोय. यानंतर उपस्थित असणारे राज्याचे कृषी मंत्री माननीय दत्तात्रेयजी भरणे मामा यांचाही यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मी आदरणीय मामांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करावा. आदरणीय दत्तात्रेयजी भरणे मामा यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष
सन्माननीय संदीपजी शिंदे साहेबांच्या शुभहस्ते केला जातोय. लाल परी देऊन आदरणीय मामांना सन्मानित केलं जात आहे. धन्यवाद. यानंतर प्रास्ताविक करतील महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीपजी शिंदे साहेब. आजच्या कार्यक्रमात ज्यांना आपण सन्मानित करतो ते आपल्या सर्वांचे गुरुवर्य, आपल्या संघटनेचे आणबान जान, आपल्या सर्वांचा स्वाभिमान आदरणीय हनुमंतरावजी ताटे साहेब, ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम होते. ते खऱ्या अर्थानं ताटे साहेबांचे शिष्य म्हटलं तरी वावगं ठरू नये. कारण मामा जेव्हा जेव्हा ताटे साहेबांना भेटतात त्यांना चरणस्पर्श करूनच भेटतात. असे आपल्या इंदापूरचे सुपुत्र, या राज्याचे कृषी मंत्री आदरणीय नामदार दत्तामामा भरणे साहेब, उपस्थित असणारे वसंतरावजी ताटे साहेब, माझ्या राज्य कार्यकारिणीतील सर्व सहकारी, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, पुणे प्रदेशाचे सर्व पदाधिकारी, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या प्रदेशातून आलेले माझे सर्व लढवय्या साथीदार बंधूंना आणि भगिनींनो, मी फार वेळ काही गेला नाही कारण मामांचं फार बिझी शेड्यूल आहे. परंतु आज मामा आल्या ज्यांचं आपण प्रतिमा पूजन केलं ते आपल्या सर्वांचं दैवत असणारे स्वर्गीय भाऊ पाटील आणि एक फोटो त्यांच्या शेजारी वाढलाय. ते आहेत या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व ज्यांनी एसटी कामगारांच्या वरती नेहमी मायेचा हात धरला ते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब. आणि पवार साहेबांचा जवळचा अतिशय राईट हँड म्हणून ज्यांची ओळख आहे ते दत्तमामा आहे. तेव्हा माझी फार काही वेगळी विनंती या ठिकाणी नाही, परंतु दादांच्या विषयी 1-2 मिनिटांमध्ये मी सांगणार आहे की मामा, कोरोनाच्या काळात सगळं राज्य बंद असताना एसटी कामगारांना 1000 कोटी रुपये देऊन एसटी कामगारांच्या चुली अजितदादांनी नेहमी पेटत्या ठेवल्या होत्या. मी आणि ताटे साहेब दादांच्या बंगल्यावरती गेलो की आली का जोड, सकाळी सकाळी डोकं खायला आले का असं म्हणायचे. पण 10व्या मिनिटाला आमचा आर्थिक निर्णय दादा घ्यायचे असे दादा होते. आमचा फार मोठा आधार केलेला आहे दादा. परंतु दादा जरी देवाला कदाचित देवाच्या मंत्रिमंडळात तिकडं मुख्यमंत्र्याची जागा खाली होती आणि म्हणून आमच्या दादाला तिकडे जरी घेऊन गेले असले तरी मामा आता दादांच्या रूपानं तुम्ही आमच्यासाठी आहात. आमचं वकीलपत्र तुम्ही आज घेतलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की या राज्याचं नेतृत्व दोन्ही इंदापूरचे सुपुत्र करतायत. ताटे साहेब बॉर्न अँड बॉटम इंदापूरचे आहेत. इंदापूरच्या डाळच गावामध्ये त्यांचा जन्म झालाय. माझाही जन्म इंदापूरमध्ये झालाय. 10वी पर्यंत शिक्षण इंदापूरमध्ये झालंय. आणि म्हणून या इंदापूरची 2 पोरं राज्यावरती नेतृत्व करत असताना त्यांच्या प्रत्येक हाकेला ओळ देणारे दादा होते, आता मामा आहेत. आणि म्हणून मामांना मला 2 मिनिटं मी त्यांना थांबून त्यासाठी केलं की मामा नुकतंच आम्हाला आपल्या सरकारनं फार समाधानी केलंय. आमचा महागाई भत्ता आता राज्य सरकारच्या लेवलला आलाय. आमचा घरभाडे भत्ता आता राज्य सरकारच्या लेवलला आलाय. आमच्या वेतनवाढीचा दर सुद्धा 3% झालेला आहे. एकत्रितच काहीतरी इक्वल आता झालं. जरा बऱ्यापैकी पेमेंट स्लिप आमची झाली आहे. पण आमचा संकल्प आहे, दादांचं ते स्वप्न होतं. दादा असं म्हणत होते की एसटी कामगारांचं वेतन आणि राज्य सरकारचं वेतन हे समसमान असलं पाहिजे. त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी या सरकारवरती आहे. आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब मदत करतात, एकनाथजी शिंदे साहेब मदत करतात, सुनेत्राताई पण मदत करतात. पण खऱ्या अर्थानं मामा आमच्यासाठी मदत करतील हीच खरं वाढदिवसाचं प्रेझेंट असेल असं मला वाटतं. आणि म्हणून इंदापूर सारख्या शहरात एक बीच लागलं जे बीच 50 वर्ष चळवळीमध्ये काम करते. नुसतं एसटी कामगारच नाही तर हिंद मजदूर सभेच्या अध्यक्ष पदावरती ताटे साहेबांनी काम करून पोलाद व्यवसाय असेल, टंकसाल असेल, नोटा छापायचं कारखाना असेल, गोदी असेल, बंदरं असतील, मोलकरीण असेल, घरमजूर असेल, अनेक जणांना न्याय देण्याचं काम मान्य ताटे साहेब करतायत. आणि म्हणून आज मामा, आज आमचा विजयी मेळावा आहे. कारण सरकारने आमच्या म्हणणे ऐकलं, आमच्या परिवहन मंत्र्यांनी ऐकलं आणि म्हणून विजय मेळावा आहे. आणि आमचा संकल्प गुरु पौर्णिमेच्या दिवशी ताटे साहेबांच्या चरणाची आज आहे. काही झालं जरी चालेल, आमचे भाऊ पाटील म्हणायचे ज्याची पोळी खायची त्याची टाळी वाजवायची. आणि म्हणून तुमच्या सरकारने आमचं करावं. हे रोज आम्ही 65 लाख लोकांना भेटतो. आमच्या दत्तू मामांनी केलं आणि आमच्या सरकारने केलं. म्हणून हे सरकार किती चांगलं आहे. हे रोज 65 लाख लोकांना तिकीट देताना आमचे कंडक्टर लोक तुमच्या सरकारचा प्रचार करतील. करायचं ना, प्रचार करायचा ना नक्की. आणि म्हणून मामा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा मी आपले खरंच आभार व्यक्त करतो की मामाला येणं शक्य नव्हतं, परंतु आमच्या हट्टापायी तुम्ही इथं आलात. आणि म्हणून मामाचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि माझं मी प्रास्ताविक थांबतो. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा माननीय हनुमंतरावजी ताटे साहेब आगे बढ़ो. माननीय कृषी
खरं तर आज मला एक आनंद आहे. मी राज्यामध्ये अनेक कार्यक्रम केले, अनेक कार्यक्रमाला गेलो, पण आज तुम्ही ताटे साहेबांच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज मला तुम्ही जी शिंदे साहेब लाल परी दिली ही मी माझ्या आयुष्यामध्ये ही जतन करत आणि माझ्या लाल परीमध्ये काम करणाऱ्या माझ्या कामगार बांधवांना, माझ्या सगळ्या कर्मचारी बांधवांना मी एवढं सांगेन की आज तुमच्या प्रत्येकाच्या इथून पुढे सुखदुःखामध्ये राज्याचा कृषी मंत्री तुमच्या बरोबर राहील हा शब्द आज तुम्हाला पहिल्यांदा देतो. आज कार्यक्रम वेगळा आहे. खरं तर हनुमंतराव ताटे साहेब उर्फ आबा त्यांच्या कार्यक्रम अभिषेक सिंचनच्या कार्यक्रमाच्या गुरुपौर्णिमेच्या संकल्पाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण एकत्र आहोत. खरं तर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, आज पुण्यामध्ये खूप महत्वाचं काम होतं, खूप महत्वाची बैठक होते. बैठक असताना सुद्धा मी आबांना सांगितलं होतं की आबा मी तुमच्यासाठी येईल आणि लगेच मी परत पुण्याला जाईल, कारण का तुम्हाला खूप महत्वाचं जरी काम असलं. आबांच्या बरोबर मला खरं सांगतो की आज तुम्हा सर्वांना मला भेटायचं होतं. तुम्हा सगळ्यांना, एसटी कर्मचाऱ्यांना, तुमच्या सगळ्या संघटनेच्या लोकांना, आमच्या महिला भगिनींना मला पाहायचं होतं. आणि आज तुम्ही सगळ्या तुमचा एक कार्यक्रम आबांच्या सत्काराच्या निमित्तानं तुम्ही सर्वांनी एका चांगल्या कार्यक्रमाला बोलवलं, त्याबद्दल मी तुमच्या संघटनेचे सगळ्यांचे पहिल्यांदा आभार मानतो. मी शिंदे साहेबांचं भाषण ऐकत होतो. त्यांनी आमचे पाठक साहेबांचं सांगितलं, कैलासवासी अजितदादा पवार साहेबांची आठवण त्यांनी सांगितली. ही गोष्ट खरी आहे. अजितदादा सारखा नेता परत आपल्या राज्यामध्ये होणार नाही. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणणारा नेताच आपल्यामध्ये राहिलेला नाही, याचं दुःख बघून आपल्या सर्वांना आहे. दादांनी तुमच्यासाठी काय केलं ते ताटे आबाला नेहमी सांगतात. दादा स्वतः त्यांच्या कार्यक्रमाला पाठीमाग गेल्या वर्षी पुण्यामध्ये गेले होते. शिंदे साहेबांनी सांगितली गोष्ट खरी आहे की गरिबांची जाण असणारा, गरिबांनी नेहमी म्हणतो राज्यामध्ये अनेक संघटना आहेत, अनेक कामगार आहेत, अनेक शासनाच्या जे आमचे कर्मचारी आहेत त्यांचे वेतन आणि आमच्या एसटी कामगारांचे वेतन यामध्ये खूप मोठा फरक आहे. शेवटी आपले शासनाचेच कर्मचारी आहात, एसटीचे जरी असतात ते पण देत आहेत, पण निश्चित प्रकारे तुमच्या लढ्यामध्ये, तुमच्या कामगारांच्या अनेक प्रश्नामध्ये आबा असतील, शिंदे साहेब असतील, या लोकांचं योगदान हे खूप मोठं राहिलेलं आहे. करोनाच्या काळामध्ये कोण होत? करोनाच्या काळामध्ये जे कुठं मोठ्या गाड्या, त्यावेळेस कुठल्या इनिवा, कुठल्या फॉर्च्युनर गाड्या नव्हत्या. त्यावेळेस एकच गोष्ट धावत होती, गोरगरिबाला मदत करत होती, तिचं नाव होतं लाल परी. आणि शेवटी ही गोष्ट खरी आहे. मी आजही प्रामाणिकपणे सांगतो, गोरगरिबांच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे. आज गोरगरिबांच्या दृष्टिकोनातून गोरगरीब माणूस आजही एसटीची वाट पाहतो, एसटीचा टाइम वेळ पाहतो, कधी येते पाहतो, एसटी मध्ये येतो, दवाखान्यामध्ये जातो, शासकीय कामं करतो, मुलं शाळेला सोडतो, परत घरी येतो आणि निश्चित प्रकारे चांगल्या प्रकारची सेवा देण्याचं काम माझ्या एसटी मधले माझे वाहक असतील, चालक असतील, ही मंडळी आणि आमचे सगळे कर्मचारी असतील ते करण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे आपण सगळेजण करत असतात. आज खरंच खूप बरं वाटलं. मला वाटतं मी जर चुकून माझ्याकडून खूप महत्वाचं, आम्हाला माहिती आहे माझं काम काय, चुकून माझ्याकडून जर हा कार्यक्रम चुकला असता तर नक्की मी खूप एका चांगल्या कार्यक्रमाला मुकलो असतो भाऊसाहेब. त्यामुळे मी डीएन काका जगतापांना पहिल्यांदा फोन केला आणि काकांना सांगितलं, काका मी रात्री मुंबईवर उशिरा जरी आलो तर मी आबांचा कार्यक्रम करून निश्चित प्रकारे मी लगेच पुन्हा आबा तुमचं योगदान खूप मोठं राहिलेलं आहे, तुम्ही खूप मोठा संघर्ष केलेला आहे आणि शेवटी संघर्षातून संघर्षातून जे माणसं घडतात, जी माणसं आपल्या अडचणीच्या काळामध्ये, दुःखाच्या काळामध्ये, संकटाच्या, कमी नेहमी म्हणतो आनंदाच्या काळामध्ये तर आपल्यावर सगळेच असतात, पण दुःखाच्या काळामध्ये, अडचणीच्या काळामध्ये, संकटाच्या काळामध्ये जी माणसं आपल्याला मदत करतात ती माणसं आपली असतात. आणि आता तुम्ही एसटी हे सगळा जो तुमची संघटना, एसटीच्या असणारे कर्मचारी हे तुम्ही कुटुंब म्हणून मानलं.
50 वर्षापेक्षा जास्त सेवा या लोकांची केली। यांच्या सुखदुःखामध्ये तुम्ही सहभागी राहिला। माझ्या कुठल्याही एसटीच्या कर्मचाऱ्याचा कुठल्याही कोपऱ्यामध्ये अपघात झाला, त्याच्यावरती एखादी दुःखद प्रसंग आली, या राज्यामध्ये एकच नेता त्याच्यात धावला, त्याचं नाव आहे हनुमंतराव ताटे आबा। त्याचं नाव आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे। आणि शेवटी यापेक्षा काय पाहिजे? जी माणसं आपल्या सुखदुःखामध्ये आपल्या वेळेला आपल्याला मदत करतात, जी माणसं आपल्याला सहकार्य करतात, ती माणसं निश्चित प्रकारे आबा तुम्ही खूप मोठं काम तुम्ही यामध्ये राहिलेले, तुमचं अजूनही आम्ही तुम्हाला अजूनही तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे। आता 75 आता कधी म्हणजे आता 75 संपणार आहे। तुम्हाला 100 वर्ष आम्ही सोडणार नाही आबा। आणि आबा तुम्ही तुमचं मला एक कामाचं वैशिष्ट्य आहे की आबाने कुटुंब हे आबा तुम्ही कुटुंब इतकं व्यवस्थित राखे मागे सांगितलं म्हणजे किती मोठेपणा असतो एखाद्या माणसाचा। आबाने मागे सांगितलं आबा की मी जे घडलो, मी जे हे केलं, तर ते त्यामध्ये माझ्या थोरल्या भावाचा खूप मोठा वाटा आहे। आणि मी तुम्हाला आज प्रामाणिकपणे सांगतो, आपल्या तालुक्यामध्ये डाळस गावातले अनेक चालक वाहक अनेक आहेत, यामध्ये आबाचं खूप मोठं श्रेय आबाचं त्यामध्ये राहिलेलं आहे। आणि निश्चित प्रकारे आबा तुम्ही एक आम्हाला तुम्ही इंदापूर तालुक्याचा एक आमचा अभिमान आहे की तुम्ही खूप काही गोष्टी या एसटीच्या मध्ये असताना या लोकांसाठी केल्या, हजारो लोकांना नोकऱ्या लावल्या, अनेक कुटुंब तुम्ही उभा केली। आणि या तालुक्यामध्ये निश्चित प्रकारे ज्याप्रमाणे डाळसकरांना आबांचा अभिमान आहे, डाळसपेक्षा एक इंदापूरचा आमदार म्हणून आम्हाला आबांचा अभिमान आहे, हे पण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो। आज मी तुम्हाला एसटी कर्मचारी सांगतो, तुम्ही काळजी करू नका। भविष्यामध्ये आज या राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब काम करताय, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब काम करताय, दुसऱ्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनील पवार काम करताय। राज्यामध्ये आम्ही सुद्धा आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आमदार म्हणून काम करतोय, मंत्री म्हणून काम करतोय। आम्हाला माहित आहे ही खुर्ची काही कायमची नसते, शेवटी आपल्याला एखादी संधी मिळते, त्या संधीच्या माध्यमातून आपण लोकांना किती मदत करतो, लोकांना आपण किती सहकार्य करतो, याच्यावरती आपलं मोजमाप हे मोजलं जातं। तेव्हा निश्चित प्रकारे या तालुक्यामध्ये मी एवढं सांगतो, माझ्या एसटी महामंडळाच्या मगाशी शिंदे साहेबांनी ज्या काय आपल्या मागण्या मांडल्या, त्यामध्ये मी निश्चित प्रकारे शिंदे साहेब तुम्हाला सांगतो, शिंदे साहेब तरी कोण होते? त्यांचे पण वडील एसटी मध्ये होते आणि त्यांना एसटी मध्ये घेण्यासाठी सुद्धा कदाचित आबांचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे। आबा अशी किती कुटुंब तुम्ही घडवली, अशी किती कुटुंबाला तुम्ही मदत केली, आज खरंच आबा शेवटी ह्यात काय असतं आयुष्यामध्ये? मी नेहमी म्हणतो, आयुष्यामध्ये आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो। आनंद हा गोल असतो, जेवढा पुढच्या माणसाला आपल्याला आनंद देऊ तोच आनंद आपल्याला उलटा मिळत असतो। त्यामुळे आयुष्यामध्ये मी तुम्हाला सगळ्या माझ्या कर्मचारी बांधवांना सांगतो, आनंद द्या, आनंद घ्या, हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाहीये। त्यामुळे जेवढं आपल्याकडून लोकांचं चांगलं करता येईल, जेवढं आपल्याकडून लोकांचं भलं करता येईल, तेवढं करण्याचा प्रयत्न आपण करूया। आपल्याला माहित आहे गर्दी होते, तिथं मुलांची गर्दी आहे, मुलांना शेवटी तुमच्याकडून अनेक अपेक्षा आहेत। गर्दी जरी असली तर त्या शाळेतल्या मुलाला परत एसटीला परत त्याला दुसरी गाडी नाही, त्याला कसं बसता येईल, त्याला कसं हे करता येईल, त्यासाठी मदत करा। दवाखान्यात पेशंटला कसं हे करता, तुम्ही तर करताय, पण अजूनही जीव ओतून काम करा। शेवटी हेच पुण्य, हीच परमेश्वराने तुम्हाला दिलेली संधी आहे, ती संधीचा उपयोग निश्चित प्रकारे आपण करा। कार्यक्रम आबा खूप चांगला आहे, प्रदीपदादा कार्यक्रम आलेले, उशिरा त्यांना आलेले, त्यामुळे मला थोडं जायचं असल्यामुळे दादानी जाणार आहे लगेच, त्यामुळं मी जास्त काय बोलणार नाही। म्हणून आबा तुमचं काम हे असंच ठेवा। तुम्हाला निश्चित प्रकारे तुम्हाला तर आमच्या सगळ्या या कर्मचाऱ्यांचा मला वाटतं एसटी ह्याच्यामध्ये 70-72 हजार कर्मचारी असतील, त्यात आबा तुमच्या संघटनेचे 60,000 पेक्षा जास्त, एवढी मोठी संघटना ही तुमची आहे। त्या सगळ्यांचे पालक तुम्ही आहात, त्या सगळ्यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना आहे। त्यामुळे कार्यक्रम असंच राहत मिळत आणि आयुष्यामध्ये मी तुम्हाला एक सांगतो, प्रत्येक कर्मचाऱ्यांना तुम्हाला सगळ्या कर्मचारी बांधवांना सांगतो, ताई तुम्हाला सगळ्यांना सांगतो, प्रत्येकाला दुसऱ्याचं चांगलं वाटतं, त्यामुळे हे स्पर्धेच आहे। या आयुष्यामध्ये संसारामध्ये प्रत्येकाला तकतक आहे, धकधक आहे, संकट आहे, अडचण आहे, त्यात ना त्या प्रत्येकाला काय वाटतं? ताईला वाटतं त्यांचं लय चांगलं, त्यांना वाटतं त्यांचं लय चांगलं, तुम्हाला वाटलं असं काय मंत्र्याचं जोरात वाजलं, गाडी आली, सगळं आलं, तर माझं मलाच माहिती आहे, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं। त्यामुळे काय नाही, आपलंच चांगलं बघा, आपलीच लालपरी लय चांगली आहे।
अधिकारी चांगले हे जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही, आपल्याला चांगलं म्हणायला शिका, सगळं व्यवस्थित होईल. त्यामुळे टेन्शन त्यांनी केलं त्यांनी ते केलं काय नाही, माणसाने आनंदी राहा. बाबांनो, आज खूप चांगला कार्यक्रम आहे आणि एका चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांच्या मध्ये मला सहभागी होत आला. आबा, तुम्ही खूप काही गोष्टी आपण यामध्ये केलेल्या आहेत. राज्यामधील लाखो कामगारांचं तुम्ही निश्चित प्रकारे नेतृत्व केलेलं आहे. खूप लोकांचं तुम्ही कल्याण केलेलं आहे आणि एका सर्व मधनं एका सर्वसामान्य कुटुंबामधनं तुम्ही जन्म घेतलेला आहे आणि त्यामध्ये निश्चित प्रकारे पुन्हा एकदा तुमचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा ताटे साहेबांच्या पंचायतीनिमित्त, आता ते आम्ही आबा म्हणतो आणि तुम्ही ताटे साहेब म्हणतात, ते साहजिक आहे. तुमचे जे साहेब आहेत आमचे ते आबा आहेत आणि आबाच राहणार आमचे ते. त्यामुळं निश्चित प्रकारे त्यांचं सगळं कुटुंब परिवार सगळं बाकीच्या सगळ्या गोष्टीत सगळ्या संघटनेच्या राज्यातून आलेल्या सगळ्यांचं इंदापूरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. नाही तर म्हणतील आम्ही इतक्या लांबून आलो आणि कसला आमदार आहे तालुक्याचा. त्यामुळे सगळ्यांचं थोडं जरा गडबड असल्यामुळे त्यामुळे सगळ्यांचा नमस्कार, तुम्हा सगळ्यांना पण नमस्कार. त्यामुळं अधिक न बोलता पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं आबांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि दुसरी सूचना, शिंदे साहेब, मला कुणीही घालवा यायचं नाही. मी एकटा कार्यक्रम डिस्टर्ब अजिबात करू नका. कार्यक्रम डिस्टर्ब झाला तर परत फिरवतं. त्यामुळं तुमचं संघटनेचा कार्यक्रम चालू द्या. पण मी फक्त एकटाच, प्लीज शिंदे साहेब बस बस, मी फक्त एकटाच जाणार आहे आणि त्यामुळं कार्यक्रम डिस्टर्ब करू नका. कोण आहे निवेदक, लगेच तुमचं दुसरं भाषण सुरू करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मामा, आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिलात, आपलं मनपूर्वक आभार. कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, नगरसेवक स्वप्नील नाना राऊत, आपलंही मनापासून स्वागत आहे. त्याचप्रमाणे कर्मयोगीचे संचालक सन्माननीय पराग भाऊ जाधव, आपलंही मनापासून स्वागत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्माननीय प्रदीप दादा गारटकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय दादांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मी दादांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करावा. मानाचा फेटा बांधून सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, एक फडसे नेतृत्व सन्माननीय प्रदीप दादा गारटकर. माणसं लागतात, सहकार्य करणारी माणसं लागतात, जीवाभावाची नादी जोपासणारी माणसं लागतात. त्यावेळेस कुठंतरी या ठिकाणी अशा सोहळ्यास एक सुंदर रूप प्राप्त होतं. आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय आबा यांना विनंती आहे, प्रदीप दादा गारटकर यांचा आपण सन्मान करावा. धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे नगरसेवक अनिल अण्णा पवार, आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. त्याचप्रमाणे नगरसेवक डोनाल्ड उर्फ संजय शिंदे यांचाही सन्मान संपन्न होतोय. त्याचप्रमाणे रोहित उर्फ बंडा पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. त्याचप्रमाणे हमीदभाई हत्तार यांचाही सन्मान संपन्न होतोय. माजी उपनगराध्यक्ष प्राध्यापक कृष्णा ताटेसर यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. सन्मानित पराग भाऊ जाधव, आपण ही सन्मानासाठी समोरच्या बाजूला येण्याची नम्रपूर्वक विनंती आहे. मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. संजय उर्फ डोनाल्ड शिंदे शाल श्रीफळ देऊन मान्यवरांना सन्मानित केलं जात आहे. रोहित उर्फ बंडा पाटील, माजी उपनगराध्यक्ष प्राध्यापक कृष्णा ताटेसर, समोरच्या बाजूला सन्मान स्वीकारा. ताटे साहेबांचे मोठे बंधू प्रेम सन्माननीय वसंत, आदरणीय प्रदीप दादा गारटकर या संपन्न होतोय. विजयी मेळावा आणि संकल्प सभेच्या निमित्ताने अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न होतोय. ते महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी आदरणीय हनुमंतरावजी ताटे साहेब उर्फ आबा यांना सन्मानित प्रदीप दादा गारटकर यांच्या वतीने सन्मानित केलं जात आहे. शाल, पुष्पगुच्छ आणि लाल परी देऊन आदरणीय आबांना सन्मानित केलं जात आहे. आनंद वाटतो अशा धाडसी नेतृत्वाचा, दूरदृष्टी असणाऱ्या नेतृत्वाचा अभिमान आहे. धन्यवाद.
ताडे सरांना सन्मानित केलं जातंय आणि मयातार यांनाही सन्मानित केलं जातंय. यानंतर मार्गदर्शन करतील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि खंबीर नेतृत्व सन्माननीय प्रदीप दादा गारटकर. आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे असलेले उद्धवनी ज्यांना आपण म्हणू ते आमचे इंदापूर तालुक्याचे सुपुत्र मान्य हरपंतजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे आपल्या असलेले या संघटनेचे सध्याचे अध्यक्ष मान्य संदीपजी शिंदे, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या पश्चिम महाराष्ट्रातून आलेले एसटी महामंडळाचे सर्व सन्माननीय कामगार बंधू आणि भगिनींनो, आज दुहेरी हा कार्यक्रम आज एसटी कामगार संघटनेच्या रचनात्मक संघर्षातून आपण सोडवणूक करून काही आर्थिक मुद्दे शासनाकडनं प्राप्त करून घेतले, त्याच्यासाठीचा असलेली ही विजयी मेळावा आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये जे आपलं कर्मचाऱ्यांचं जे वेतन आहे ते राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या बरोबरीनं मिळावं यासाठीचे असलेला प्रयत्नाचा भाग म्हणून संकल्प असावा. आणि याच निमित्तानं आदरणीय हनुमंत ताटे साहेबांचा असलेला 75वा वाढदिवस अशा दोन्ही तिन्ही हेतून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व बाहेरून आलेली जी लोक आपलं सर्वांचं या आमच्या इंदापूर नगरीमध्ये मी मनापासून स्वागत करतो. आपण आमचे असलेले ताटे साहेब उर्फ आबा यांच्या पाठीशी मी भरभक्कमपणे जवळपास 50 वर्ष उभे राहिला. त्यांचं आमच्या इंदापूर तालुक्यातलं असलेलं हे व्यक्तिमत्व राज्याच्या स्तरापर्यंत नेण्याचं जर काम कोणी केलं तर ते आपण सर्व लोकांनी केलं. त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. नेतृत्व देखील मोठं होत असताना त्या नेतृत्वामध्ये तशा पद्धतीचे गुण असावे लागतात. ते आवश्यक असणारे सर्व गुण हे सन्मान्य हनुमंतरावजी ताटे साहेबांच्या असल्या कारणानं त्यांचं एक एसटी महामंडळ या माध्यमातून त्यांनी केलेलं कार्य, कर्मचाऱ्यांसाठी केलेला संघर्ष आणि नुसता संघर्ष नाही तर या संघर्षाच्या माध्यमातून शासनाबरोबर नेहमी बैठका घेणं आणि तडजोडीला पुढे जाणं या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी जे काही त्यांचं स्किल दाखवलं, त्यांच्यातलं जे कौशल्य दाखवलं, या कौशल्याच्या कारणानं गेली अनेक वर्ष ते त्या एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या अध्यक्षपदावरती राहिले. त्यांच्या त्या कार्यकाळामध्ये त्यांनी जनतेची सेवा केली, कर्मचाऱ्यांची उत्तम पद्धतीने सेवा केली. कर्मचाऱ्यांच्या प्रश्न सोडवत असताना राज्य शासनाला सुद्धा काही ठिकाणी त्या ठिकाणी संघर्ष राज्य शासनाची त्यांना करावा लागला. तो संघर्ष करत असताना राज्य शासनाला सहकार्य देखील त्यांनी चांगल्या पद्धतीनं केलं आणि एसटी महामंडळ आणि कर्मचारी आणि राज्य सरकार याचा उत्तम पद्धतीचा समन्वय राखण्याचं जे त्यांनी काम केलं. म्हणून आज एवढ्या वर्षानंतर सुद्धा त्यांच्या 75च्या निमित्तानं 5 जिल्ह्यामधून लोक आपण या ठिकाणी एकत्रित आला ते त्या कारणामुळे आले. हे काम करत असताना तालिबानची कसरत आहे. मी त्यावेळेला ते अनुभवलेलं आहे. सरकार बदलत असतात, वेगवेगळ्या विचाराची येत असतात. तुमचं परिवहन खातं, त्या परिवहन खात्याचे मंत्री वेगवेगळे
विचाराचे येत असतात, प्रत्येकाचा वेगळा स्वभाव असतो आणि या सगळ्यामध्ये राजकारण करणारे आम्हासारखी मंडळी हे राजकारण तुमच्या असलेल्या प्रश्नामध्ये राजकारण करण्याचा देखील खूप प्रयत्न केले जातात. अशाही परिस्थितीमध्ये आमच्या ताटे साहेबांनी, संदीप शिंदे साहेबांनी गेल्या काही वर्षामध्ये पासून मी पाहतोय ज्या पद्धतीनं ही संघटना पुढं गेली आणि सगळे जे प्रश्न होते थोडा वेळ लागला असेल पण ते निश्चित पद्धतीनं प्रश्न कुठलाही संघर्ष, टोकाचा संघर्ष न करता या ठिकाणी ते सोडवले. त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या मनामध्ये आदरणीय ताटे साहेबांच्या बद्दल जी श्रद्धा आहे, जो आदर आहे, तो निश्चित पद्धतीनं आम्ही या ठिकाणी जाणू शकतो. त्यांच्या असलेल्या चिरंजीव आंदोलन पावलावरती पाऊल ठेवून त्यांनी देखील उत्तम पद्धतीचं काम या ठिकाणी चालू केलेलं आहे. ते देखील चांगल्या पद्धतीनं वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आणि असलेल्या सहकार्याला बरोबर घेऊन उत्तम पद्धतीनं कार्यरत आहेत. त्याचबरोबर हॉटेल व्यवसायामध्ये सुद्धा एक जण त्यांचे चिरंजीव चांगल्या पद्धतीनं काम करतात. हा संपूर्ण राज्यभर फिरत असताना, संघटन बांधत असताना आणि संघटनेसाठी संघर्ष करत असताना कुटुंबाकडे सुद्धा वेळ देणं हे फार मोठी अवघड गोष्ट असते आणि प्रत्येकाला माहिती आहे कुटुंब हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे कुटुंब व्यवस्था टिकली तर समाज टिकतो, तर राष्ट्र टिकू शकतो. तेव्हा हे कुटुंब सांभाळत आणि हा सगळा बाहेरचा प्रपंच सांभाळत या अहमद ताटे साहेबांनी ज्या पद्धतीनं या राज्यभर जे काम करून दाखवलं, खरोखरच ते कौतुकास्पद आहे आणि त्यामुळेच आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. आज गुरुपौर्णिमेचाही उत्सव आहे आणि मला असं वाटतं की आपण सर्वजण आता कार्यरत असलेले कामगार निश्चितच ताटे साहेबांचं वय तुमच्यापेक्षा अधिक आहे आणि तुमच्या सर्वांपेक्षा, आमच्या सर्वांपेक्षा त्यांचा या कार्याचा अनुभव मोठा आहे. त्यामुळे आज गुरु शिष्याच्या नात्यानं सुद्धा आपण या ठिकाणी एकत्रित आलो आहोत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपण अशा व्यक्तिमत्वाकडनं कायम शिकत राहावं, कारण व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा कायमचा संघर्ष तुम्हाला आम्हाला करावा लागत असतो आणि हा संघर्ष शितापणी कसा करायचा आणि पुढं कसं जायचं हे निश्चित पद्धतीनं साहेबांच्याकडनं शिकण्याजोगं आहे. त्यामुळं आपण सर्वांनी या ठिकाणी जे काही ताटे साहेबांचा अभिषेक सोहळा ठेवण्यासाठी संदीपजी आपण आज इंदापूर शहरामध्ये या तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातले सगळे कर्मचारी या ठिकाणी बोलवलेले आहेत. त्याबद्दल तुम्ही अध्यक्ष या नात्यानं तुमचे आणि तुमच्या सर्व सहकार्यांचे या ठिकाणी मनापासूनचे आभार व्यक्त करतो. तुमचं या ठिकाणी स्वागत करतो. संदीपजींच्या बाबतीतही बोलायचं झालं तर हनुमंतरावजींच्या नंतर या संघटनेची असलेली धुरा एक समर्थपणे पेरून ज्या पद्धतीनं संघटना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न ते जे करतायत ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि येणाऱ्या काळात जसा जसा कालावधी जातोय, टेक्नॉलॉजीचा युग आहे, स्पीड प्रचंड वाढत आहे. एसटीचा सुद्धा स्पीड वाढलं पाहिजे नाही. एसटीचं स्पीड वाढवायचं असेल तर एसटी महामंडळ फायद्यामध्ये आणलं पाहिजे. कायम तोट्यात चालणारं महामंडळ म्हणजे कुठलं म्हणतं एसटी महामंडळ असं म्हटलं जायचं. येणाऱ्या काळामध्ये या असलेल्या भाजप शिवसेना युतीच्या या सरकारमध्ये जशा पद्धतीनं काम करणारे आमचे नेतेगण आहेत, आदरणीय देवाभाऊ आहेत, त्याचबरोबर आपले परिवहन त्याचे मंत्री आहेत, हे सर्व हे ज्या पद्धतीनं काम करतायत त्यामध्ये आपल्या सर्व असलेल्या महामंडळांना ताकद देण्याचं काम ते करतायत. नवीन नवीन या बसेसमध्ये सुधारणा होत आहेत, एसटी स्टँड सुधारतायत, वेगवेगळ्या पद्धतीचे डेपो सुधारतायत, इलेक्ट्रॉनिक बस आपण आणताय आणि जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा प्रयत्न
हे आपल्या माध्यमातून होतोय. जुन्या असलेल्या विचारांची लोक त्या अभ्यास थोडासा या नवीन अभ्यास करताना त्रास होत असेल, परंतु या नवीन असलेल्या टेक्नॉलॉजीशी जुळवून आपण या जनतेची उत्तम सेवा करत करत आपलाही प्रपंच उत्तम करण्याचा आपला जो प्रयत्न चालू आहे हा कौतुकास्पद आहे. शेवटी प्रयत्न हे रत्न हे देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. का तर देवासकट सर्व काही प्राप्त करून घेण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त प्रयत्नामध्ये आहे. तर अशा पद्धतीचं काम आपण सर्वजण दैववादापेक्षा प्रयत्नवादाची कास धरून येणाऱ्या काळामध्ये आपलं महामंडळ मोठं करूया आणि या महामंडळाच्या माध्यमातून या जनतेची सेवा उत्तम पद्धतीने करूया. महामंडळ एसटी परिवहन खातं हे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत व्यक्ती आणि समाजाला ने-आण करण्याचं जे काम आहे हे सोपं काम नाही. हे कामही सोपं नाही आणि या कामातनं मिळणारा जो आनंद असेल किंवा या कामातनं मिळणारा त्या तुमच्या असलेला ग्राहकाला ज्या पद्धतीने तुम्ही त्याची सोय करता. बघा तुम्ही एखादा ग्राहक आहे की जो खेड्यापाड्यात राहतोय पण त्याला शहर दाखवण्याचं काम तुम्ही करता. एखादा ग्राहक आहे की ज्याला प्रगती काहीच माहित नाही तर प्रगतीच्या दिशेने त्याला तुम्ही घेऊन जाताय. म्हणून तुमचं एसटीचं महत्व हे तुम्ही विकासाकडे घेऊन जाणारा असलेलं महामंडळ आहे. त्यामुळं तुम्ही ज्या पद्धतीनं जनतेची सेवा करताय ती खऱ्या अर्थानं उत्तम पद्धतीची सेवा आहे आणि सेवा परम धर्म असं म्हटलेलंच आहे. त्या पद्धतीनं आपण ही सेवा अविरतपणे चालवत आहे. आणि मग कुठली वारी आली कुठलाही प्रसंग आला तर लोकांची अपेक्षा इतर बाकीच्या लोकांपेक्षा आपल्याकडनं जास्त राहते. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही केलेलं काम हे आजही लोकांच्या स्मरणात आहे. असे बिकट प्रसंगामध्ये जेव्हा आपलं एसटी महामंडळ कामाला उतरतं ही सामाजिक बांधिलकी जी आहे ही सामाजिक बांधिलकी तुमच्यामध्ये असल्या कारणानंच तुम्ही हे काम करू शकता. तिसरं बघितलं तर असं पाहायला मिळतं साधारणतः सामान्य कुटुंबातला हा वर्ग आहे. एसटी महामंडळामध्ये काम करणारा कर्मचारी हा सामान्य कुटुंबातला असल्या कारणानं या असलेल्या सामान्य जनतेशी नाळ जोडलेली आहे आणि सामान्य जनतेच्या माध्यमातून उत्तम पद्धतीचं काम आपण करताय. त्याबद्दल पुन्हा एकदा आपले या ठिकाणी धन्यवाद देतो आणि इच्छा असलेल्या आम्हाला हनुमंत तांडे साहेबांना त्यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं आम्हा इंदापूरकरांच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक त्यांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या संघटनेच्याही कार्याला शुभेच्छा व्यक्त करून आपली रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. अरे काय चाललंय? चला जागेवरती बसून घ्या सगळेजण. आपल्या लोकांना एका ठिकाणी जागेवरती बसताच येत नाही. एसटीला लागलेला शाप एका ठिकाणी आपण स्टेरिंग सुद्धा इकडं तिकडे करत असतो. तेव्हा आदरणीय प्रदीप दादांनी जे काही महत्वाचं बोलायचं आपल्याला भाषण केलेलं आहे. अतिशय कमी भाषण त्यानंतर ताटेसाहेब बोलल्यानंतर त्यानंतर मी बोलणारे 2च भाषण अवघी बाकी आहेत. प्रदीप दादा गाणेकर यांनी या इंदापूर शहरामध्ये एक क्रांती निर्माण केली. माझ्यासारखा कार्यकर्ता त्यांच्याबरोबर पीपीएस मध्ये काम करायचा. प्रदीप दादांचा खूप चांगलं वलय आणि खूप चांगलं वजन राजकारणामध्ये आणि सगळ्याच बाबीमध्ये आहे आणि म्हणून त्यांचं भाषण त्यांनी केलं. आपल्यासाठी आपल्या या ठिकाणी आले. ताटे साहेबांना शुभेच्छा. एसटी कामगारांच्या पाठीशी उभं राहण्याचं अभिवचन त्यांनी दिलं. त्याबद्दल जोरदार टाळ्या वाजून दादांचं तुम्ही सगळ्यांनी आभार व्यक्त केलं पाहिजे. ती उभी राहिलेली मंडळी चला इथे आतमध्ये आणि आपापसात कुणीही बोलायचं नाही. अजिबात कुणी बोलायचं नाही. आता शेवटची 2 भाषणं ताटे साहेबांचं भाषण आणि त्यानंतर माझं अध्यक्षीय भाषण. पण शेवटचा संकल्प काय? उजळत तिथं उजळत पण आपलं पगार सरकार एवढं झालं पाहिजे याच्यासाठीचा संकल्प. त्या संकल्पाची शपथ तुम्हाला शिरताई देणार आहे. तेव्हा काही वेळ थांबा आणि त्यानंतर आपला हा कार्यक्रम भोजन झाल्यानंतर संपेल. मान्य ताटे साहेबांना मी विनंती करतो. हा आपल्या
आपल्याला इथं बघा, आज उदयजी सामंत साहेब त्यांनी वेळ आपल्याला दिलेली होती. उद्योगमंत्री नेहमीच येतात, पण त्यांना सिंगल इंजिनचं हेलिकॉप्टर होतं, डबल इंजिनचं मिळालं नाही. रात्री फोन केला की सॉरी अजितदादांचा अपघात घडल्यापासून सिंगल इंजिनचं आम्ही वापरत नाही, आणि त्यामुळे त्यांनी शुभेच्छा कळवल्या. हर्षवर्धनजी पाटील साहेबांचा चिरंजीव थोड्या वेळाने येणार आहे, ते गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला गेले. पण आपले कुटुंब प्रमुख जे आहेत प्रतापजी सरनाईक साहेब, ते काल परदेशातून काल रात्री उशिरा विमानाने आले. त्यांच्याकडेही गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आणि सुधीर मुनगंटीवार साहेबांचा कार्यक्रम त्यांच्या मतदारसंघात असल्यामुळं त्यांनी आपल्याला एक शुभेच्छा संदेश दिलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जरी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री माननीय प्रतापरावजी सरनाईक साहेब या ठिकाणी उपस्थित राहू शकले नसले, तरी या ठिकाणी त्यांनी शुभेच्छा संदेश पाठवलेला आहे. तो मी आपल्यासमोर वाचन करतोय. शुभेच्छा संदेश. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी श्री हनुमंत कृष्णा ताटे यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. गेल्या अनेक दशकापासून एसटी कामगारांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने संघर्ष करत त्यांच्या सुखदुःखाशी एकरूप होऊन कामगार चळवळीला बळ देण्याचे उल्लेखनीय कार्य श्री ताटे यांनी केले आहे. एसटी महामंडळाच्या संचालक मंडळावरती कामगार प्रतिनिधी म्हणून तसेच विविध जबाबदाऱ्यामध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले आहेत. प्रदीर्घ सेवेनंतरही कामगार हितासाठी त्यांची सुरू असलेली धडपड निश्चितच कौतुकास्पद आहे. एसटी महामंडळाचा अध्यक्ष आणि परिवहन मंत्री म्हणून कर्मचाऱ्यांचे हित, त्यांचे आर्थिक स्थैर्य आणि महामंडळाची प्रगती यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. या वाटचालीत श्री ताटे यांच्यासारखा अनुभवी कामगार नेत्यांचे सहकार्य निश्चितच मोलाचे ठरेल. श्री हनुमंत ताटे यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि कामगार सेवेसाठी अखंड ऊर्जा लाभो हीच वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. माननीय नामदार प्रतापराव सरनाईक, परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय ज्यांचा आज अभिष्टचिंतन सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आहे, ज्यांनी आमच्या कामगार संघटनेसाठी सातत्याने प्रयत्न केले. अहो, मोडला होता संसार पण मोडला नव्हता कणा, पाठीवरती थाप टाकून जरा कामगारासाठी लढ म्हणा, हे ज्यांनी रक्तामध्ये भिनवलं ते महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी आदरणीय हनुमंतरावजी ताटे साहेब. आपणास नम्रपूर्वक विनंती, मार्गदर्शन करावं. आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून असलेले आपले अध्यक्ष संदीप शिंदे, आता भाषण करून जे गेलेले माननीय नामदार दत्तात्रय मामा भरणे साहेब, आता जे भाषण केलं आपल्याला ते प्रदीप दादा गारटकर साहेब, आमचे थोरले बंधू वसंतराव ताटे, ताटे परिवार, ज्या गावातून या क्षेत्रामध्ये मी आलो ते आमचं डाळस गाव, त्या डाळस गावातील सरपंच, उपसरपंच, निर्णय पदाधिकारी आज इथं उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आमच्या राज्य कार्यकारिणीचे सर्व मेंबर आलेले आहेत. त्याचप्रमाणे या शहरातील नगरसेवक आहेत. आपल्याला ठीक आहे, जरा बस बाबा आहे, थोडा वेळ लागेल. हे खरं आहे, थोडं आपल्याला मित्र बसायची सवय जरा कमी आहे आणि मग पाहुणे वेळेवर नाही आले, वेळ जातो. आपल्याला मला कल्पना आहे आपलं नातं जरा वेगळं आहे आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही रात्रभर प्रवास करून आला. आता कोल्हापूरची मंडळी याच्यावर कितीतरी लांब, म्हणजे कोल्हापूर आहे, सातारा आहे, सांगली आहे, सोलापूर आहे, इतर लातूर आहे. एखादं नाव राहिलं ते परत अडचण होऊन जाते माझ्यासारख्या. तेव्हा नाव घेत बसलो तर सर्वांची घेतली पाहिजे. तेव्हा उपस्थित आपलं जे काही आदरणीय व्यासपीठ उपस्थित बंधू भगिनी, वेळ कमी असल्यामुळं नावाची यादी फार मोठी आहे. एखाद्या काय कोणाच्या राहायला गेलो म्हणून समजायचं, तर तसं न करता, आणि मी स्वतः मित्र वक्ता म्हणून भाषण करताना श्रोत्यांच्या मनाची दखल घेऊन भाषण करतो. श्रोत्याला जितपत शक्य आहे तेवढंच भाषण वक्त्याने केलं पाहिजे. असं आता सभा असल्याशिवाय आपण
जनरली वाचन करत नाही. आपल्याला कल्पना आहे की आज गुरुपौर्णिमा आहे. त्याच निमित्तानं वाढदिवसाचा औचित्य आहे आपला विजय मेळावा. आपल्याला हे करत असताना सर्व माझ्या मित्रांना बाहेर जे उभा राहिलेले आहेत त्यांनी इथं आलं पाहिजे. कारण शेवटी आपल्याला व्यक्तीच्या केलेल्या कामाचा जरी आढावा घेत असला तरी आपल्याला भविष्यकाळात कोणती मोठी जबाबदारी येणार आहे याची जाणीव आपण घेतली पाहिजे. मी स्वतः मित्र हा कार्यक्रम घेताना आपले कार्यक्रम केल्याबरोबरच दादा आले होते. आपल्याला कल्पना आहे की तो कार्यक्रम पुण्यात झाला. प्रत्येक वर्षानं मोठमोठे कार्यक्रम केले होते. यावेळेला ज्या डेपोमध्ये मी अनेक वर्ष काम केलं आणि त्या डेपोतून मी संघटनेच्या पदावरती जाण्याचा मूळ पाय आहे तो इंदापूर डेपो. बाकीच्या सगळ्या डेपोमध्ये निश्चित प्रकारे जाऊन आलो. परंतु सांगायचं तात्पर्य काय की हा कार्यक्रम घेताना हा भाग निवडायचं कारण असं आहे की मी स्वतः इंदापूर डेपोमध्ये आपले गेस्ट आले असतील, पाहुणे आले असतील, असं नेहमी ठीक आहे. राजवर्धन पाटील आलेले त्यांचं आपण सर्वांनी स्वागत करूया. धन्यवाद. तेव्हा सांगायचं तात्पर्य आपल्याला एवढंच आहे की या संदर्भामध्ये आपलं डाळस गाव हे अनेक वर्ष आम्ही तिथे रहिवासी आहोत आणि मग राज्यव्यापी नेतृत्व करताना माणूस कुठून आला काय आला याची चौकशी होत असते. मला कल्पना आहे की त्या परिसरामध्ये मित्र आपण आल्याच कार्यक्रमाला तेही ऐकून घ्या की ते जे डाळस नंबर 2चं काम आपल्याला दिलेलं आहे घड्याळ बांधण्याचं ते 100% त्याची पूर्तता केली जाईल. या संदर्भामध्ये आम्ही उच्च स्तरावर एक बैठक लावली पुढच्या आठवड्यात. मंत्री महोदय, परिवहन मंत्री महोदय आणि आपले प्रतिनिधी हे घेऊन त्या निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्याचे येतात परंतु बाहेर जिल्ह्याच्या गाड्यांना सुद्धा आता बाहेर जिल्ह्याची लोक सुद्धा आले. ते म्हणतात मी नेहमी लोकांना सांगतो की आपल्या खिशातला 1 रुपया पडला तर आपण पुढे जातो का नाही जात, तो खाली घेतो. तसा एक जरी प्रवासी असेल तरी त्याला सेवा देणं हा आपल्या खिशातला रुपयाच आहे असं समजून आपण वागलं पाहिजे. ही भूमिका पूर्वीपासूनच आम्ही घेतलेली आहे. तेव्हा सांगायचं तात्पर्य आपल्याला एवढंच आहे की हा मेळावा आयोजित करताना इंदापूर आगाराने त्याचं नियोजन पुणे विभागाने केलं. कारण आपण अनेक ठिकाणी काम केलं परंतु ज्या भागातून आलो, ज्या गावातून आलो, ज्या डेपोतून आलो त्याची पार्श्वभूमी काय या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या सरकारनं त्याचा उल्लेख करणं आवश्यक आहे. कारण सत्काराला उत्तर देण्याचं भाषण आहे. आमचे थोरले बंधू वसंतराव ताटे व्यासपीठावरती आहे. मी आज जे एवढं काम करू शकलो आणि करत आहे ते केवळ वसंतराव ताटे आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत आणि त्यांना आम्ही आप्पा म्हणतो. अशा त्यांच्या सहकार्यामुळे मी काम करून तुम्हाला माहिती आहे आपण सगळे कार्यकर्ते आहोत. युनियनचं काम करताना घराकडे दुर्लक्ष होत राहतं. आमचे कुटुंबही आले आहेत, भावाच्या मुली आहेत, नंतर निर्णय पाहुणे आलेले आहेत. सर्वांच्या वतीनं हे सांगायचं तात्पर्य काय की अशा कार्यक्रमामधून आपल्याला त्या संदर्भातली माहिती निश्चित प्रकारे मिळते. आता माझ्या या सत्काराला आपण जे सर्वांनी सहकार्य केलं त्याला मी धन्यवाद देतो. आणि त्यामध्ये संकल्प सभा याचा उल्लेख आपले अध्यक्ष आपले प्रमुख पाहुणे आल्यानंतर जे करतील त्याचा उल्लेख आपल्यामध्ये होऊन जाईल. तेव्हा अशा प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की काही ठिकाणं आपल्याला जमतं, काही ठिकाणी जमत नाही. सरकारमध्ये सुद्धा मला माहिती ना राऊते साहेब असताना किती प्रसंग आला, कार्यकर्त्यांनी तोंड दिलं, आम्हालाही तोंड द्यावं लागलं, खूप काय मान अपमान सहन करावे लागले. परंतु ते त्यावेळेला कणखर आपण उभा राहिलो नसतो तर इन्क्रिमेंटचा रेट 2003 झाला नसता.
जर त्या करारावर त्यांच्या त्रासाला घालून सही केली असती तर 2003 इम्प्लिमेंट झाला असतं का? त्याचं मूळ कारण बाकीचे काही म्हणतात मंत्र्यांनी नावं घेतली तो शेजारी बसला होता हे नाही जमत, पण मूळ मुद्दा कोणाचा आहे? 16 ते 20च्या करारामध्ये आपण रेट पे, रेट ऑफ इन्क्रिमेंट, डीए याचा उल्लेख असल्यामुळं आपण करारावर सही अजूनही केली नाही. जर भीतीपोटीची सही केली असती तर आज कामगारांना जे पहिल्या जुलैचा पगार ऑगस्टला जो होणार आहे ना त्यामध्ये एवढी रक्कम मिळाली नसती. तेव्हा याला खरं तर एसटी कामगार संघटना कारणीभूत आहे आणि त्यातून हे सगळे निर्णय आपण लावून घेतलेले आहेत. आता आपल्याला एवढंच संकल्प शिलाताई त्यांच्या भाषणातून आपल्याला सांगणार आहेत आणि भूमिका मांडणार आहेत. परंतु आपण भविष्य काळात हा कार्यक्रम घेताना हेही ठरवलेलं होतं आपल्यामध्ये की काही कार्यक्रम तत्काळाचा होईल, पण नंतरच्या काळात किंवा आताच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला भविष्य काळात कोणत्या पद्धतीनं जायचं आहे. आपल्याला मंत्री महोदय बोलले की नाही की तुमच्या वेतनाच्या संदर्भात मी तुमची बाजू घेईन. आपण निरनिराळ्या लोकांना, मान्यवरांना आणण्याचा उद्देश एवढाच आहे की जेव्हा सरकारी पातळीवर जे काम जातं त्यावेळेला सपोर्ट होणं अत्यंत आवश्यक आहे. मला कल्पना आहे की या वर्षीचं अधिवेशन राहिले, बरोबर ना? तेव्हा ते अधिवेशन आपण काही दिवसामध्ये घेतो आहोत. तारीख, ठिकाण आणि पावणे तुम्हाला सांगितले जाते. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्यांच्यावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आहे या मान्यवरांना आपल्या अधिवेशनाला उपस्थित करून, मला माहिती अधिवेशनाचं ठिकाण इतकं आपलं पवित्र असतं तिथं बोललं की काम होतं. तुम्हाला आठवतंय का बा तुमच्या मोबाईलमध्ये भाषण जेव्हा रायगडला आपलं अधिवेशन झालं, कोपडे साहेब त्यांच्या टीमने चांगल्या पद्धतीचं अधिवेशन घेतलं. त्या अधिवेशनातलं भाषण तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ते काढा. मी काय म्हटलं होतं मंत्र्यांना जेव्हा नवीन सरकार आलं होतं, मंत्री नवीन होते आणि म्हटलं होतं की राज्य सरकारप्रमाणे एसटी कामगारांना महागाई भत्ता मिळतो. आज राज्य सरकारला जेवढा महागाई भत्ता आहे तेवढा एसटी कामगारांना दिला नाही. मंत्री महोदय हे वागणं बरं नवं. भाषा तुम्ही काढा. रेट ऑफ इन्क्रिमेंट, डीए, एचआरए हे सगळी त्या अधिवेशनाच्या अनुषंगानं पाहुण्यांचे समोर ते जाणं आवश्यक होतं. उद्देश आपला तोच असतो, आजही उद्देश तोच आहे की आपलं भविष्य काळाचं जे काही आपल्या डोक्याला आहे ना, तत्वा वेतन आपण संप घ्यायचा होतं का बा रावते साहेबांच्या काळात तो झाला होता. 17 दिवाळीच्या काळात 4 दिवस होतं, परंतु आपण 2.5 सूत्र मिळवलं. आता राहिलेलं जे आहे एचआरए ग्रेड पेच्या नावानं 1125चा उल्लेख जे करतात त्याचा पाठपुरावा आपल्यामध्ये चालू आहे. परंतु निश्चित प्रकारे आपल्याला ते जपात घेऊन त्याचं पुढची अंमलबजावणी करण्याच्या कामी आपल्याला निश्चित प्रयत्न करायचा आहे आणि त्या दृष्टीनं राज्य एवढं सरकार एवढं वेतन हे निश्चित प्रकारे एसटी कामगारांना मिळून देणं हे एसटी कामगार संघटनेची जबाबदारी आहे आणि ते केल्याशिवाय आपल्याला स्वस्त म्हणणार नाही. लोक कंप्लेंट करतात की 7वा वेतन आयोग का म्हणत नाही. आणि मग 7व्या वेतन आयोगाने जो पगार मिळणार तोच राज्य सरकार एवढा पगार म्हणजे तो पगार आहे. शब्दच्छेद जो आहे त्या कमिटीने दिलेला नाकारणारा निर्णय आहे. तेव्हा आजही आपल्याला या आर्थिक मागण्याच्या अनुषंगानं आपल्याला निश्चित प्रकारे असे मेळावे घेऊन पुन्हा वातावरण अधिवेशनापर्यंत तयार करायचं आहे आणि अधिवेशनाच्या ताकदीनं कोणताही संघर्ष उभा करावाच लागतो. पण संघर्षापूर्वी जे आपल्याला प्राप्त होईल याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न होतो. आपल्याला कल्पना आहे उत्पन्न वाढीच्या अनुषंगानं तुम्हाला माहिती डेटवेअर सारखा मीटिंगमध्ये, डीसी सारखा मीटिंगमध्ये, वरचे अधिकारी सगळे मीटिंगमध्ये चालले. त्यांना आम्ही असं म्हटलं उत्पन्न वाढू नये अशी आमची भूमिका कधीच नसते. उलट पाठबळ देतो आम्ही लहानपणी ही वाढली पाहिजे. पण उत्पन्न वाढीच्या नावानं कायदा आणि करार मोडून जर काही कारवाई तुम्ही करणार असाल तर तीही सहन केली जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका आपण घेतलेली आहे. कोणत्याही कामाची वाढ म्हणा, दिलेले कार्य निलंबनाचे असो, कारवाईचे असो, याचे जे ठरलंय त्या पद्धतीने आपण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न निश्चित प्रकारचा करेल. आज तेवढं मित्र पुरेशी वेळ नाहीये, आपल्यालाही जायचे परत जायचंय. शेवटी
आपण काही केलं ना की त्यांना म्हणा तिकडे लोक का बघतात तिकडे नाही जायचं ना जेवण तर लोकांना असतंच आपल्याकडे ती पद्धतही आहे परंतु शेवटी काही काळ थांबण्याचा उद्देश एवढा सल्ला तुम्हाला आहे की या वेळेला व्यक्तीचा सत्कार होईल तो झाला परंतु भविष्यकाळात जी आपल्याकडे जी संकट आहे त्याला मात करण्यासाठी फक्त एसटी कामगार संघटना स्वतःच्या बळावर कुणाचा आधार न घेता एकट्याच कामगार संघटनेच्या ताकदीवर हे मिळालं पाहिजे असा उद्दिष्ट आपण ठेवून आजच्या मेळाव्यात आपल्याला जायला पाहिजे बरोबर आहे ना तुम्हाला त्या दृष्टीनं तुम्ही आपल्याला प्रयत्न करणं आवश्यक आहे मी आपल्याला एवढंच सांगतो की या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता बोलता बोलता मंत्री बोलले 75 ते 100 होऊ दे आता ते काय थोडंच आपल्या हातात असतं आपण इतके प्रयत्न करतो आहोत आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो जुन्या लोकांना आमच्यासारख्याचं काम आहे नव्या नेतृत्वाला तयार करणं तयार झालेल्या नेतृत्वाला पाठबळ देणं आणि संघटना अधिक प्रभावीरित्या काम करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न आपल्याला निश्चित प्रकारचा होईल तेव्हा आपण सर्वजण आला मान्यवरही सगळे इथं आले आम्हाला बोलण्याचा प्रयत्न होता आमचे 2 परिवारातले सर्व लोक आहेत अमोल आहे महेश आहे नंतर अतुल आहे ही सगळी लोक आम्हाला परिवाराची साथ असेल तरच आपण पुढचं काम अधिक प्रभावानं करतो तेव्हा त्याच्याही संदर्भात मी उल्लेख इथं करतो आपल्यालाही आपल्याला धन्यवाद देतो आपण आज दुरून आलात काही काळ आपल्याला थांबणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला जे अपेक्षित आहे कोणतंही अधिवेशन केलेली घोषणा पुरी होते बांधगावची झाली मेळाव्यात सुद्धा जी काही घोषणा होईल ती पूर्णपणे पूर्तता होईलच अशा दृष्टीनं सांघिक दृष्टीने आपल्याला शपथ घ्यायची आहे सर्वांना मी धन्यवाद देतो सर्वांचा आभार मानतो आणि मी आपलं भाषण इथं थांबवतो धन्यवाद धन्यवाद बाबा मनापासून धन्यवाद आपल्या प्रयत्नातून आमच्या असंख्य कामगारांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न झाला आनंद वाटतो कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे कर्मयोगी कारखान्याचे तज्ञ संचालक युवा नेतृत्व राजवर्धनदादा पाटील यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय पुष्पगुच्छ शाल आणि एक लालपरी देऊन दादांचा सन्मान केला जातोय सन्माननीय संजयजी शिंदे साहेब हे या ठिकाणी दादांचा सन्मान करतायत त्याचप्रमाणे आदरणीय राजवर्धनदादा पाटील यांच्या वतीनं सन्माननीय ताटे साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे आपण ही सन्मानाचा स्वीकार करावा नम्रपूर्वक विनंती आहे सन्मानित राजवर्धनदादा पाटील हे आदरणीय आबांचा सन्मान करतील ज्या आबांनी संघटनेच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी मिळवून दिल्या त्या आबांचा सार्थ अभिमान वाटतो देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे येता येता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे या उक्तीप्रमाणे आबांनी भरपूर काही दिलं आनंद वाटतो यानंतर मार्गदर्शन करतील कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष माननीय संदीपजी शिंदे हे या ठिकाणी मार्गदर्शन करतील वकील संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय प्रदीप दादा जगताप हे उपस्थित आपलं मनपूर्वक स्वागत माझं शेवटचं भाषण आहे अतिशय शॉर्टकट मध्ये माझं भाषण करणार आहे पण संकल्पत्र आपल्याला सोडावं लागणार आहे एकदा तुम्हाला रिफ्रेश करतो महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा हमारी युनियन हमारी ताकत हमसे जो टकराएगा अरे हमसे जो टकराएगा सन्माननीय अनुद्रवी ताडे साहेब आगे बढ़ो सन्माननीय प्रदीप दादा खारकर साहेब आगे बढ़ो सन्माननीय राजवर्धन दादा आगे बढ़ो हम सब अरे कोण म्हणतं देणार नाही अच्छा आपल्या आनंदोत्सवाचं सत्कार मूर्ती आपल्या सर्वांची आन बान शान आपल्या संघटनेचा स्वाभिमान आपल्या सर्वांचे गुरुवारी आदरणीय हनुमंतरावजी ताटे साहेब जे शुभेच्छा देऊन या ठिकाणाहून गेले ते या सिंगापूर शहराचे आमदार मंत्री कृषी मंत्री दत्तामामा भरणे साहेब
ज्यांच्या तालमीत आम्ही लहानाचे मोठे झालो, ते या नगरीचे माजी नगराध्यक्ष, भाजपचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रदीपदादा गारटकर साहेब, आपल्या राज्यामध्ये ज्यांनी अनेक वर्ष मंत्रिपदावर होते, परंतु आज गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त ते गुरुवारांच्या आशीर्वादासाठी गेले, ते हर्षवर्धन पाटील साहेब, परंतु त्यांचे चिरंजीव राजवर्धन साहेब, उपस्थित असणारे माझ्या राज्य कार्यकारिणीतले सर्व कार्याध्यक्ष सुरेजी बाबासाहेब, साटम साहेब, खोत साहेब, शिलाताई, सगळेच माझे, आता मी सगळ्यांची नावं घेत नाही, पण मराठवाड्यातून काही मंडळी आले आहेत, नवीन साहेब आहेत, साळुंके साहेब आहेत, मोठे साहेब आहेत, बरेच लोक आहेत, मी सगळ्यांची नावं घेत नाही. सन्माननीय ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्रांनो आणि भगिनी, हे झालं का तुझं बोलून? आता 10 मिनिटं फक्त. मित्रांनो, आजचा तिहेरी संगमाचा कार्यक्रम आहे. एक आपला विजय मिळावा. विजय अशासाठी की आपल्याला, मी नेहमी सांगतो तुम्हाला, तुकाराम महाराज म्हणतात, ऊस डोंगा परी घसरणारी डोंगा काय भुलला सी वरली रंगा. आपण वरच्या रागाला एवढं बोलतो की एकदा आपण आता झालं ना, डंके की चोट पे एकदा करून झालं मित्रांनो, तेव्हा आपण आता आपली मन बुद्धी सगळं जागेवरती ठेवलं पाहिजे. आणि हे जे काही मिळतंय, जे काही पगार स्लिपमध्ये मिळतंय, विजयी मेळावा जो सादर आपण करतोय, तो काही एक दिवसाचा खेळ नाही. कोणचा आमदार गेला, सभागृहात सांगितलं आणि मग एसटी कामगारांना एवढं मिळून द्या, तेवढं सोपं नसतंय मित्रांनो. त्याच्यासाठी खूप कष्ट करावं लागतं. आणि म्हणून आजच्या मेळाव्याला आपण नाव दिलंय एसटी कामगार संघटनेच्या रचनात्मक संघर्षातून जे काही साकार झाले त्याचा विजय मिळावा. आणि त्याचा जल्लोष करण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण 6 प्रदेशाला 6 मेळावे घेतो. पुणे प्रदेशाच्या मेळाव्याच्या निमित्तानं योगायोगानं गुरुपौर्णिमा आली. इंदापूरकर, दिलीप परब, मोहन जेने यांनी हट्ट धरला होता की ताटे साहेबांचे जन्मगावी कार्यक्रम का देत नाही, आपण तर तसे जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यक्रम देतो. आणि म्हणून इंदापूरकरांनी गेली 8-10 दिवस प्रचंड मेहनत केली मित्रांनो. आणि हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. जोरदार इंदापूरकरांसाठी टाळ्या तुम्ही वाजवल्या पाहिजेत. आणि म्हणून या कार्यक्रमाला आपल्याला सगळ्यांना बोलवता आलं. 2 मंत्री महोदय येऊ शकले नाही. उदय सामंत साहेबांचं, त्यांना हेलिकॉप्टर नाही डबल इंजिनचं मिळालं. परिवहन मंत्री महोदय रात्रीच्या फ्लाईटने आले, पण त्यांच्या मतदारसंघामध्ये खरं तर कुटुंब प्रमुख बनून त्यांचा सत्कार स्वीकारायला त्यांनी आवश्यक होतं, पण आपल्या अधिवेशनाला ते आले होते. आपल्याला पुढचं मिशन घ्यायचं ना, जे अधिवेशन ताटे साहेबांनी सांगितलं ते अधिवेशनच अशा मोक्यावर गाठायचे, अशा मोक्यावर की या राज्याचे मुख्यमंत्री तिथं येऊन त्यांनी सांगितलं पाहिजे की बाबांनो, माझा राज्य सरकारचा कर्मचारी, एसटीचा कर्मचारी एका लेवलमध्ये मी आणेन, असं सांगितलं पाहिजे. प्रदीपदादा गारटकर साहेब त्यासाठी आपलं वकील पत्रक घेतील. आम्ही ज्या ज्या ठिकाणी जाऊ सगळ्या पक्षांची लोक बोलवतोय, त्यांना सांगतोय. कशासाठी सांगतोय मित्रांनो? आपल्या एसटी कर्मचाऱ्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे. आपल्याही पोरांना ब्रँडेड स्कूल बॅग मिळाले पाहिजे, ब्रँडेड कपडे घालता आले पाहिजेत. एसटीचा कर्मचारी नेहमी उपेक्षित राहिला, तो उपेक्षित आता राहता कामा नये. आणि म्हणून ज्या पद्धतीनं रचनात्मक प्रयत्न आपली एसटी कामगार संघटना करतेय, ते या 1-2 वर्षातले रिझल्ट, त्याचे बघा, त्याचे परिणाम, त्याचे दुष्परिणाम तुमच्या पेमेंट स्लिपवरती दिसतात की नाही दिसत? मला तुम्ही सांगा, दिसतात का? मूळ वेतनात 6,500ची वाढ झाली का? त्याच्या अनुषंगाने DHI आले, त्यानंतर फरक मिळाला. 6.5 मिळून परत त्याचा फरक मिळाला. परवा दिवशी परत जे तुम्ही विषय सोडून दिले होते, अरे 1% कुठला कार्यक्रम मिळणार यार, अभी नहीं मिलेगा, 16 साल से कब से मिलेगा? पण रचनात्मक संघर्ष केला. 2016 पासून 1% वेतनवाढीचा दर तुम्हाला द्यायला लावला की नाही लावला? तुम्हाला सांगतो मित्रांनो, लावला. आता 1%च्या वेतनवाढीच्या दरानं आमच्या साटम साहेबांनी काढून आकडेवारी दिली, पण माझ्या भाषणाच्या शेवटी सांगणार आहे. ड्रायव्हरला फरक किती मिळणार, कंडक्टरला फरक किती मिळणार, मेकॅनिकला किती फरक मिळणार, ह्याची सगळी आकडेवारी मी काढून आणली, तुम्हाला मी सांगणार आहे. पण माझ्या भाषणाच्या शेवटी तो आकडा मी तुम्हाला सांगणार. परत महागाई भत्ता 58% केला, दरवाढी भत्ता 10-20-30% केला. आता फरकाचे मंत्री म्हणाले काय, आपलं एक लेखा शीर्षण आहे, लेखा शीर्षक करू आणि तुम्हाला देऊन टाकू म्हणले. ठीक आहे ना साहेब, शेवटी आपल्याला स्वर्गीय भाऊ पाटकरी शिकवलंय, जे मिळेल ते पदरात पाडून द्यायचं आणि राहिलेल्यांसाठी प्रामाणिकपणे लढायचं. ती लढाई आपली जारी आहे मित्रांनो. पण आज आनंदाचा दिवस का, तर एसटी कामगार संघटनेने जे मिळवलंय, हक्क
जीवावर केलंय. खाली ताकद तुमची होती, खाली गेट तुम्ही अडवलं होतं, म्हणून हनुमंत ताटे संदीप शिंदे सरकारच्या उरावरती नाचू शकले आणि म्हणून स्वतःसाठी तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजे की मित्रांनो 5-5.5 महिन्यांचा संप झाला. धमकी की चोट पे भरोसा काले कोर्ट पे. आता वकील संघटना आधी ताटे साहेब होती, एकच वकील बेकार निघाला कसा निघाला माहिती नाही आम्हाला. कोर्टात एक व्हायचं म्हणजे मी त्याचा साक्षीदार आहे मित्रांनो. माननीय उच्च न्यायालय म्हणाले मिस्टर सदावर्ते प्लीज टेल मी व्हॉट इज मिनिंग बाय दुखवटा. सर आय विल सी आर्टिकल नंबर 21. 21 नाही सगळे आर्टिकल आमचे वाचून झाले, कुठं दुखवटा शब्द नाही. गड्याला आतमध्ये झापलं हायकोर्टाच्या आणि बाहेर यायचं मला कोर्टाने आपली बाजू ऐकली. हे परम साहेब, हे सरकार, हे विलिनीकरण एवढी जागा राहिली म्हणायचं, एवढी जागा. आणि आपण मी लोक त्याच्या मागे येडे झालो मित्रांनो. तुमचा दोष आहे असं माझं मत नाहीये. नेहमी माणसाला ठेच लागली, माणसाने शामिल झालं पाहिजे. आमच्यात काही गुणदोष होते, आम्ही आमचे दूर केले. प्रामाणिकपणे तुमच्यासाठी लढतोय आणि तुमचे सगळे रिझल्ट आता पेमेंट स्लिप मध्ये दिसत आहेत. एवढंच येत नाही पण आता 5 परवा म्हणले ते परिवहन मंत्र्यांनी सभागृहात घोषणा करताना म्हणले पडळकरांची ते खतांची म्हणले नाव घेतलं, आपलं नाव नाही घेतलं. अगोदर तर म्हणायचे संदीप दादा तुम्ही 3 नंबरच्या शीटवर, आता 1 नंबरच्या शीटवर ताटेसाहेब म्हणजे संदीप मंत्र्यांच्या समोर तू बसला पाहिजे, तू चर्चा केली पाहिजे. 1 नंबरच्या शीटवरती संदीप दादा बसला, बरं वाटलं तुम्हाला नाही म्हणजे त्यांनी ते सभागृहात नाव घेताना बोलते अरे असं बोलून काही होत नसतं मित्रांनो. त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागतो. आज 2 भाऊ एकत्र राहू शकत नाही. या महामंडळाच्या 22-27 संघटना एकत्र करायच्या, त्यांचे सगळे एकत्र करायचे, एकत्र घेऊन जायचे. पण संदीप ना शेवटी कृती समिती काय करते, आमच्या वतीनं बाजू सरकार पुढे मांडायची असेल तर कोणी मांडली पाहिजे, संदीप शिंदे आणि हनुमंत ताटेंनी मांडली पाहिजे. जेव्हा तिघांची बैठक लागली, स्वर्गीय अजितदादा होते, देवेंद्र फडणवीस होते, एकनाथ शिंदे होते, 2.5 तासाचं आर्ग्युमेंट झालं मित्रांनो. सगळ्यांनी एकत्रच सांगितलं नाही होते आमची बाजू संदीप दादा तुम्ही मांडा, ताटेसाहेब मांडतील, आम्हीच बाजू मांडली, दुसरी कोणी बाजू मांडली. आणि म्हणून करते धरते आपण आहोत. या व्यवसायामध्ये या धंद्यामध्ये सगळ्यात मोठा भाऊ म्हणून जबाबदारी जरी आपली असली तरी मानाचं पान आपल्याला मिळालं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही आज जरा डोळे उघडून ते लक्षात घ्या. मगाशी ताटेसाहेब भाषण करताना सांगत होते आपला खरा 2016 सालीचा जो संप झाला तो 7व्या वेतन आयोगासाठी तुमचं मतदान घेऊन जा. त्यानंतर राऊते साहेबांचं आपलं काही पटलं नाही, त्यांचं आपलं भांडण झालं. भांडण झाल्यानंतर त्यांनी काय केलं, 4,849 कोटी रुपये जाहीर केले. आम्ही त्यांनी जाहीर केलेला प्रस्ताव मान्य केला. मान्य होतं तुमचं, पण त्याचं वाटप सगळं झालं पाहिजे. ते म्हणायचे ऐतिहासिक वाढ, ऐतिहासिक वाढ. आम्हाला माहिती होतं की ऐतिहास वाढ आकडे लपवतायत, कॉस्ट कंपनी लपवतायत. आपली फादरवाडी दिलीप साठन साहेबांपासून त्या बाबासाहेबांपासून खोल साहेबांपासून बाकीचे सगळे मंडळी, आमचा प्रशांत गायकवाड सगळीच मंडळी होती त्या ठिकाणी. सगळी मंडळी बसली, वाटप होत नाही म्हणजे, आणि म्हणून आम्ही सह्या नाही केल्या. जर त्या ठिकाणी आणि त्याच वेळेस त्यांनी काय केलं होतं, वेतनवाढीचा 3% दर 2% केला होता. जर हनुमंत ताटे संदीप शिंदेनी जर सह्या केल्या असत्या तर आता 3% तुम्हाला मिळाले असते का? मला उत्तर काय मिळाले असते का? मग या 3%चा मानकरी कोण? एसटी कामगार संघटना. लक्षात घ्या, आज आपल्याला एवढे त्याचा फरक मिळणार आहे. सदाभाऊ म्हणला, पडळकर म्हणला, सदाभाऊ एक म्हणला बाबा हे विद्यार्थ्यांचं आंदोलन म्हणले, काय म्हणले, नक्षलाईट चळवळ म्हणले, नक्षलाईट. आता ते त्यांच्यापाशी असू द्या. मी आटपाडीवाले आलेत का? आलेत ना? सांगलीवाले आलेत ना? आटपाडीला मी 31 तारखेला चाललोय, त्यांच्या गावात जाऊन गेले खरके सामने समाचार घेऊन येतो. कामगारांचे खरे बसिया मी त्यांना दाखवून येतो. पण मला इतकंच सांगायचंय मित्रांनो, जर त्यावेळेस आम्ही सही केली असती 1% मिळाला नसता. दुसरा या कराराची तरतूद दुसऱ्या कराराने काढता येते. 2000 आपल्याला जे 8-12चा करार झाला त्यामध्ये ओपी गुप्ता साहेबचे आता अपर मुख्य सचिव वित्त जे आहे ते गुप्ता साहेब आपले एमडी होते. 2%चं 3% करत नव्हते. आता ते शरद पवार साहेबांनी मग ताटे साहेबांनी काय सांगितलं, पवार साहेबांना असं डोळे वाटून बघितलं, गपचूप ते 3% केले. जर त्यावेळेस 3% केले नसते तर आता मिळाले असते का मित्रांनो? नसते मिळाले. म्हणून एक कागद आमदारांनी कोणत्या तरी द्यायचा आणि त्याचं करायचं असं नसतं मित्रांनो. त्याच्यासाठी रचनात्मक संघर्ष करावा लागतो. हा शब्द तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. घरभाडे भत्ता आता 58% झाला. 1 जूनला आम्ही एसटीच्या वाढदिवसाला गेलो, परिवहन मंत्र्यांनी भाषण केलं, म्हणजे संदीप शिंदे हनुमंत ताटे मला भेटले, त्यांनी माझ्याकडे निवेदन दिलंय
कमी नशीब आहे तुमचं. का होत नाही तुमचं एक वेतन, एसटी कामगारांचं वेतन हे राज्य सरकार एवढं झालं पाहिजे. म्हणलं प्रश्न मिटला. आमच्या परिवाराचा प्रमुख जर म्हणत असेल तर प्रश्न मिटला. आणि म्हणून मित्रांनो, आज आपण इक्वल लेवलला प्रति दादा मला विचारत होते, म्हणले विजय मिळवत असताय. म्हणलं दादा आम्ही आता इक्वलंट झालो. इक्वलंट आमचा मालही बघा, त्यांचा 58 आहे, आमचा 58 आहे. त्यांचं 257चं सूत्र आहे, आमचं 257चं सूत्र आहे. त्यांचं घरभाडे बघा 10-20%, आमचा घरभाडे बघा 10-20%. त्यांचा रेट ऑफ इन्क्रीमेंट 3%, आमचा रेट ऑफ इन्क्रीमेंट 3% आहे. घोडं दुखतंय कुठं? घोडं अडतंय 7वा वेतन आयोग देताना राज्य सरकारला 31/12/2015च्या मूळ वेतनावर 40% ग्रेड पे दिला होता आणि तो ग्रेड पे आपल्याला नाही. आणि म्हणून तो जर कॅप भरून काढायचा असेल तर त्यांना आम्हाला समसमान करा. बाकीच्या गोष्टी समसमान झाल्या असल्या तरी राज्य सरकारचं आणि आपलं वेतन शेवटी आपला मालक कोण आहे? एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना सगळ्या माहितीनं म्हणले आता तिकीट कौतुक केलं. 75 वर्षाचे वृद्ध म्हणले सगळ्यांना म्हणजे फुकट करायचं केलं. पंढरपूरला मुख्यमंत्र्याच्या बरोबर जो पूजेला असतो फुकट नवरा बायको दिला. राष्ट्रीय खेळाडू दिले, पत्रकार दिले, सगळे HIV पेशंट दिले, कॅन्सर पेशंट दिले. सगळे आपली गाडी का फुकट नाही, आम्हाला काय देणं घेणे. सगळी गाडी फुकट दिली तरी चालेल. फक्त आमचे निर्णय कोण घेते? सरकार घेते. देवाभाऊ नागपूरच्या अधिवेशनाला 2016 साली आपल्याकडे आले होते. देवाभाऊनी काय सांगितलं? तुमचं नेतृत्व इतकं चाणाक्ष आणि हुशार आहे. आताशी केंद्र सरकारला 7 योजना लागू झालाय, पण जेव्हा राज्य सरकारला लागू होईल तेव्हा मी एसटी कामगारांना लागू करेल ही त्यांना आठवण करून दिली आम्ही मंत्रालयात 7व्या मजल्यावरती. तेव्हा आता सगळ्यांचं साठेगत करून घेतलंय. आता खरेदी खत करायचंय, पण खरेदी खत एवढं सोपं नाहीये मित्रांनो. खरेदी खत करायचं असेल तर आज आपल्या सद्गुरूच्या चरणावरती आपल्याला संकल्प करावा लागेल की माझं राज्य सरकार एवढं वेतन करण्यासाठी माझे आबा माझा दादा मला जो आदेश देईल तो मी पाळणार. तुम्ही पाळणार आहात मला सांगा. पाळणार अधिवेशन. आणि म्हणून शिलाताईंना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. शिलाताई इकडे या. आपली भगिनी राज्यावरती 7 समुद्र पार करून एसटी कामगार संघटनेचा झेंडा इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट फेडरेशनला लावणारी शिलाताई आहे. थोडस थांबल्या, ब्रेक घेतलाय, परंतु त्या संकल्प देणार आहे. पण मित्रांनो इतकंच तुम्हाला सांगतो, आज आपल्या गुरुवर्याचा आपल्या बापाचा वाढदिवस आहे. वयाची 75 वर्ष काम करणं सोपं काम नाहीये. चळवळीतली 50 वर्ष ताटे साहेबांची आहेत. आणि म्हणून ताटे साहेबांना वाढदिवसाचं प्रेझेंट द्यायचं असेल तर आम्हाला काय म्हणायचं? हनुमंतरावजी ताटे साहेब आगे बढो. एवढंच प्रॉमिस करायचं की आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही बोर्ड वरती केलं हे महाराष्ट्राची. आपण काही येणे नाहीत. आपल्याला काही एसटी बंद करून लोकांना शेवटी प्रवासी आपलं दैवत आहे. पण आपलं ताकद देण्यासाठी ताटे साहेबांना ताकद दिली पाहिजे. आणि ताटे साहेबांना ताकद देण्यासाठी मी गणपती बाप्पाला या इंदापूरच्या इंद्रेश्वराला प्रार्थना करतो की इंद्रेश्वरा आमच्या ताटे साहेबांचं आयुष्य 100चं होऊ दे. असा 100वा वाढदिवस याच सभागृहात साजरा होते अशा प्रकारची प्रार्थना करतो. आणि मी शिलाताईंना आपल्याला संकल्प देण्याची विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद संदीप दादा. अतिशय उत्साहवर्धक शब्दाने तुम्ही या सभागृहामध्ये संजीवनी निर्माण केलेली आहे. दादांचं भाषण संपलेलं नाहीये. माझा संकल्प झाल्यावर ते समारोप करणार आहेत. पण तत्पूर्वी मला सांगा, आपण आज काय गुरुपौर्णिमा आहे ना, आणि मग अशा प्रसंगी आपल्या गुरुसाठी काहीतरी करावं असं आपल्याला वाटतं ना. मग त्याच हेतूने आज आपण इथं संकल्प काही घेणार आहोत. तत्पूर्वी मी फक्त 5 मिनिटाचा वेळ घेणार आहे. मला भाषण करायचं नाहीये, परंतु आज ज्या कार्यक्रमासाठी आपण इथं एकत्र आलेलो आहोत, खरं तर हा एक पावन योग आहे. गुरुपौर्णिमा पण आहे, आदरणीय आबांचा वाढदिवस पण आहे आणि आपला विजय मेळावा पण आहे. तर त्या अनुषंगाने या कार्यक्रमाची सुरुवात करताना पहिल्यांदा आदरणीय आबांच्या काही मी नतमस्तक होते. या मंचावर जेवढे मान्यवर आहेत त्यांना मी गुरु म्हणून वंदन करते. माझ्या निर्भया भगिनी ज्या महाराष्ट्रातून आल्या त्यांना मी वंदन करते आणि माझ्या समोरची कामगार शक्ती बसलेली आहे तिला मी वंदन करते. हा कार्यक्रम सुरू हा संकल्प घेण्यापूर्वी मला फक्त आबांना दादांना एकच विनंती करायची आहे की इंदापूरकरांनी जो हा कार्यक्रम अतिशय सुंदर घेतलेला आहे त्या इंदापूरचे विठ्ठल रुक्माई, ज्योती यादव, महेश यादव या इंदापूरचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे, घराचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे, आमचे पुणे
अध्यक्ष दिलीप भाऊ, सचिव जयदेव भाऊ आणि कार्याध्यक्ष सनी थोरात यांना मंचावर बोलून त्यांचा छोटेखानी सत्कार करावा अशी माझी त्यांना विनंती राहील. कृपया ज्योती यादव, महेश यादव, दिलीप भाऊ परब, मोहन जगे, इंदापूर, टीम इंदापूर, कृपया आपण मंचावर यावं, कारण एवढा सुंदर कार्यक्रम घेतला आणि तुमचा जर सत्कार नाही झाला तर या कार्यक्रमाला काही अर्थ नाही. कृपया सर्वांनी मंचावर यावं. महेश भाऊ यादव, विशाल भाऊ, एक 5 मिनिटात संकल्प होणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपावर इथे सत्कार होत आहे. लागलीच आपण संकल्पाला सुरुवात करत आहोत. संकल्प घेताना मला फक्त तुम्हाला एकच सांगायचं की हा संकल्प चालू करा. एक 2च मिनिटाचा आहे. सगळ्यांनी शांतपणे बसावं. इंदापूरकरांसाठी जोरदार टाळ्या आणि पुणे विभागासाठी पण जोरदार टाळ्या. हा कार्यक्रम यांच्या कष्टाचं चीज करण्यासाठी केलेला आहे. आबाबद्दल बोलताना मी सांगेल की आबांनी आपल्यासाठी काय केलंय सगळ्यांनी सांगितलं. सोशल मीडियावर महापूर आलेला आहे आमच्या बाबतीमध्ये. हा, तर मला फक्त एकच सांगायचंय की आबांच्या बाबतीत मी एकच बोलेन की आबांनी एवढं काम केलं पण आबावर खूप टीका झाल्या. तर त्याच्या बाबतीत मी एवढंच म्हणेन, लाख टीका झाल्या, लाख दिलेत भाव, तरीही मिटला नाही आबा तुमच्या चेहऱ्यावरचा शांत भाव. अतिशय हुकमतीने काम करणाऱ्या आबांच्या बाबतीत आपण 3 संकल्प घेत आहोत. मी सगळ्यांना विनंती करते, सगळ्यांनी उठून जागेवर उभं राहायचं आहे, शांतपणे उभं राहायचं आहे, प्रत्येकाने उभं राहायचं आहे. आणि हा संकल्प करताना सुरुवातीला आपण गुरुधर्मा गुरुविष्णू म्हणणार आहोत आणि त्याच्यानंतर संकल्पाच्या मी ओळी बोलेल आणि नंतर तुम्ही बोलायच्या. 3 संकल्प आहेत, थोडेसे मोठे आहेत पण आपल्या आवासाठी आपल्याला ते घ्यायचे आहेत. तर सुरुवात गुरुब्रह्मा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. संकल्प क्रमांक 1. मी संकल्प करतो की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कामगारांच्या न्याय हक्कासाठी, सन्मानासाठी आणि भवितव्यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटना भविष्याची आंदोलने, संघर्ष आणि उपक्रम उभारे ती स्वबळावर व संघटनेच्या स्वतःच्या ताकदीवर होण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन व त्या प्रत्येक लढ्यात मी संघटनेच्या स्वबळावर, एकजुटीवर आणि सामूहिक शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून सक्रिय सहभाग घेईन व माझ्या आगारात, विभागात, महाराष्ट्रात संघटना बळकट करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. हा झाला संकल्प पहिला. तो तुमच्या लक्षात आला असेल की स्वबळावर आपल्याला करायचे म्हणजे संघटना मजबूत करायची आहे. दुसरा संकल्प आहे, मी संकल्प करतो की राज्य सरकार एवढे वेतन, हा आमचा संकल्प प्रत्यक्ष साकार होईपर्यंत महाराष्ट्र एसटी कामगार संघटना राजवत्य अभियानात, प्रत्येक आंदोलनात, प्रत्येक जनजागृती कार्यक्रमात आणि प्रत्येक संघटनात्मक उपक्रमात मी तन, मन आणि वेळेचे समर्पण करून सक्रिय सहभागी होईल. म्हणजे उद्या जर कुठलं आंदोलन करत असेल तर आपण त्यात सक्रिय सहभागी होणार आहोत. शेवटचा संकल्प आहे आपला संकल्प क्रमांक 3. मी संकल्प करतो की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हा माझा उद्योग आहे आणि या उद्योगाचे हित हेच माझे हित आहे. माझा उद्योग टिकला पाहिजे आणि येथे प्रत्येक कामगार सन्मानाने जगला पाहिजे. यासाठी मी सदैव प्रयत्न करेन.
रक्षणासाठी मी संघटनेच्या खांद्याला खांदा लावून संघर्ष करेन. मित्रांनो, कामगार बंधू भगिनींनो, हे 3 संकल्प आज आपण आबासाठी घेतलेले आहेत. म्हणजेच आबासाठी म्हणजे आपल्या संघटनेसाठी. कारण आबा म्हणजे दुसरं नाव आहे संघटना. कारण मला एकच सांगायचं, ज्याप्रमाणे असतो चंदनामध्ये गाभा, त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य कामगार संघटनेसाठी आहेत आपले ताटे आबा. तर त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी या संकल्पाला पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करावा ही विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर ज्या गावचे आबा सुपुत्र आहेत त्या डाळज नंबर 1च्या ग्रामस्थांच्या वतीनं आबांचा सन्मान होतोय. त्या गावचे माजी आदर्श सरपंच विकासप्पा कुंभार आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ सन्मान्य हनुमंतरावजी ताटे आबा यांचा सन्मान करतील. सोलापूर विभागाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सन्मान करतील.